मला हार्ट अटॅक आलाय, पुढे काय? ज्यांचं लाईफस्टाईल चांगलं नाही आहे त्यांना हार्ट अटॅक व्हायचे चान्सेस वाढतात. स्ट्रेस आजकाल खूप जास्त वाढलेला आहे. ज्यांचंही वय 35 वर्षाच्या वर आहे त्यांनी हार्टचे काही बेसिक टेस्ट करून घ्यायला पाहिजे. कोलेस्ट्रॉल हे मुख्य कारण आपण मानू शकतो का हार्ट अटॅकसाठी? जर कोलेस्ट्रॉल नॉर्मल आहे पण जर तो व्यक्ती स्मोक करतो तर त्यांना हार्ट अटॅक व्हायचे चान्सेस राहतात. एक पर्टिक्युलर ऑइलच तुम्ही दर महिन्याला खात आहे ही चांगली प्रॅक्टिस नाही आहे. असं म्हणतात की रेड वाईनमुळे थोडं गुड कोलेस्ट्रॉल वाढतं. आता कालच मी एक न्यूज वाचली की एका 35 वर्षाच्या ऍक्टरला हार्ट अटॅक आला. या लोकांमध्ये प्रॉब्लेम तेव्हा होतो जेव्हा हा खूप जास्त एक्सेस मध्ये घेतो. बायकांमध्ये हार्ट अटॅकचा जो रिस्क आहे तो यंग एज मध्ये कमी नक्कीच असतो. पोस्ट मेनोपॉज रिस्क दोघांमध्ये सिमिलर असतो. जर कोणाचं हार्ट खूप जास्त वीक आहे तर अशा व्यक्तींना सेक्शुअल लाईफ मध्ये त्रास होऊ शकतो. गुगलवर माहिती कोणीही टाकू शकतं आणि त्याच्यामुळे काय होतं ना, लोकांना चुकीची माहिती भेटते आणि त्याच्यामुळे त्यांना पुढे जाऊन त्रास होतो. असं तुम्हाला काही चेस्ट पेन आहे जे ऍक्टिव्हिटी केल्यावर येतं, हे तुमचं हार्ट पेन असू शकतं आणि भविष्यात होणाऱ्या हार्ट अटॅकचा हा एक खूपच इम्पॉर्टंट वॉर्निंग साईन आहे. नमस्कार, मी नम्रता कदम. पुढे कायच्या आपल्या पुढच्या भागामध्ये आपलं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आपण सिनेमांमध्ये बघतो की नाही, की अशी काही गाणी असतात, की तू माझ्या दिलाची किंवा हृदयाची धडकन आहेस आणि तीच धडकन आपण समोरच्याला समर्पित करायला तयार असतो. पण अचानक एखाद्या वेळेस ती धडकन बंद झाली तर? समोरच्याला देणार काय तुम्ही? विनोदाचा भाग वेगळा आहे. पण खरंच अचानक आपल्याला हार्ट अटॅक आला तर? किंवा आपल्याला जो काही त्रास होतोय तो खरंच हार्ट अटॅक आहे का? आणि हार्ट अटॅक येऊ नये म्हणून आपण कुठली काळजी घ्यायला पाहिजे? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर सी.बी. मुंजेवार. डॉक्टर, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. डॉक्टर, आपला आजचा भाग आहे, मला हार्ट अटॅक आलाय, पुढे काय? जेव्हा आपल्या मनात हा प्रश्न येतो की मला हार्ट अटॅक आलाय पुढे काय, तर सगळ्यात पहिला प्रश्न जो आपण सॉल्व्ह करायला पाहिजे, जसं की तुम्ही आता म्हटलं की जे आम्हाला त्रास होत आहे तो खरंच हार्ट अटॅक आहे की नाही, पहिले हा कन्फ्युजन क्लिअर होणं जरुरी आहे. आता कसं काय ओळखणार तुम्ही की तुम्हाला चेस्ट पेन होत आहे आणि तो हार्टचा पेन आहे की दुसरा काही पेन? कारण चेस्टमध्ये दुसरे पण वस्तू असतात, आपले लंग्स असतात, बोन्स असतात, मसल असतात, खूप काही गोष्टी असतात. तर मी सांगेल तुम्हाला की जो हार्टचा पेन असतो त्याचे काही पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक असतात. जसं की हा जो पेन आहे, पहिली गोष्ट तो फील कसा होतो, जसं छातीवर खूप जास्त भारीपण आलेला आहे. जसं समजा कोणी तुमच्या छातीवर बसलेला आहे तर कसं वाटेल तुम्हाला? किंवा छातीवर एक टाईट पट्टा बांधलेला आहे तर कसं टाईटनेस फील होणार? हा एक पर्टिक्युलर कॅरेक्टर आहे हार्टच्या पेनचं. याच्या व्यतिरिक्त हा जो पेन असतो खूपदा सुरू तर चेस्टमध्ये होतो, पण दुसऱ्या अंगांमध्ये हा पसरतो. फॉर एक्झाम्पल चेस्टपासनं सुरू होऊन कधी-कधी डाव्या हाताकडे जातं, कधी-कधी ते आपल्या पाठीकडे जातं, पोटाकडे जातं, इव्हन आपल्या जॉजकडे पण जाऊ शकतं. याच्या व्यतिरिक्त काही याला असोसिएटेड सिम्प्टम्स असतात हार्टच्या पेनला. जसं की अचानक खूप जास्त दम लागणे, अचानक खूप जास्त घाम येणे, छातीत खूप धडधडी सडनली सुरू होणे, हे सगळे असोसिएटेड लक्षण आहे. जर असे काही लक्षण आहे आणि पेन तुमचा या प्रकारचा आहे, मग तुम्ही हे म्हणू शकता की बहुतेक तुम्हाला हा जो चेस्ट पेन होतोय, हा हार्टचा पेन असू शकतो. हे झालं त्याला ओळखणे, हार्टचा पेन आहे की नाही. आता याच्या पुढे करायचं काय? तर पहिलं आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग जे तुम्हाला करायची आहे ते आहे मेडिकल सर्व्हिसला लगेच कॉन्टॅक्ट करा. कारण हार्ट अटॅक जर खरंच तुम्हाला आहे तर याचं प्रॉपर ट्रीटमेंट हॉस्पिटलमध्ये होतो, घरी नाही. तर सगळ्यात पहिले तुम्ही जे काही घरी करत असणार त्याच्यापेक्षा पहिले हॉस्पिटलमध्ये एक फोन करा. तुमच्या डॉक्टरांना, हॉस्पिटलला, ॲम्ब्युलन्सला, कोणाला तरी फोन करून बोलवा. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला असं वाटत आहे की तुमच्या आता डॉक्टरांना बोलावलं पण त्यांना यायला वेळ लागेल किंवा तुम्ही कॉन्टॅक्ट नाही करू शकत आहे, तर घरी नेहमी एक डिस्प्रिन नावाची गोळी ठेवा. खूप स्वस्त असते ती, 10-15 रुपयाचं एक पाकीट असतो. ती गोळी नेहमी घरी ठेवा. कधीही तुम्हाला असं डाऊट वाटलं की तुमचं चेस्ट पेन, हार्टचं पेन असू शकतं, ती एक गोळी तुम्हाला खायची आहे. ही गोळी खूप सोप्यापणाने डिझॉल्व्ह होते. तर थोड्याशा पाण्यात टाकून प्या किंवा त्याला च्यू करून पण तुम्ही खाऊन घेऊ शकता. ही दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट झाली. आणि तिसरी म्हणजे प्रोसिजर असतो, ज्याला आपण म्हणतात कार्डिओपल्मनरी रिससिटेशन. काय होतं, जर कधी कोणाला हार्ट अटॅक आहे, स्पेशली मेजर हार्ट अटॅक, तर तो व्यक्ती सडनली कोलॅप्स होऊ शकतो, बेशुद्ध होऊ शकतो.
आणि लगेच या गोष्टीवर काही उपचार नाही केलं तर त्याचा जीव पण जाऊ शकतो. जे तुम्ही ऐकलं असेल ना, सडनली अटॅक आला आणि जीवच गेला. हे त्याच्यामुळे होतं जेव्हा हार्ट अटॅकमुळे त्या व्यक्तीचं हृदय बंद पडतो, ज्याला की आपण कार्डियक अरेस्ट म्हणतो. आता हे जो व्यक्ती स्वतः बेशुद्ध झाला तो तर नाही करू शकणार, पण हा प्रोसिजर कसं करायचं याची जाणीव तुमच्या भोवतीच्या, तुमच्या परिवाराच्या लोकांना, तुमच्या कलीग्सला जर असली, तर अशा वेळी ते तुमचा जीव वाचवू शकतात. हे प्रोसिजर कसं करायचं, स्टेप बाय स्टेप काय असतात, याच्यात चेस्ट कंप्रेशन, माउथ टू माउथ ब्रीथिंग या सगळ्या गोष्टी देतो आपण. ही खूप डिटेल्ड प्रोसिजर आहे, शिकायला कठीण नाही आहे. याचं तुम्हाला डिटेल व्हिडिओ पण भेटेल. आमचं पण एक फर्स्ट हार्ट कार्डियक सेंटरचं यूट्यूब चॅनल आहे, ज्याच्यावर कार्डिओ पल्मनरी रिससिटेशन कसं द्यायचं हार्ट अटॅक आणि अरेस्टच्या व्यक्तीला डिटेलमध्ये दिलेले आहे. तर ते तुम्हीही शिका. सगळ्या आपल्या आजूबाजूच्या लोकांना शिकायला सांगा, जेणेकरून कधी असं कॉम्प्लिकेशन झालं तुम्हाला, हं, तर हं. ते लगेच काहीतरी ट्रीटमेंट करू शकतात, जोपर्यंत मेडिकल हेल्प तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. बरोबर. सर, पण बऱ्याचदा आता आपण बघतोय, की कामानिमित्त प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या वेगवेगळ्या शहरात आहे. म्हणजे थोडक्यात आपल्या घरापासून लांब आहे. तर जर का एखादी व्यक्ती एकटी असेल आणि त्याला यातले काही सिम्प्टम्स जाणवले, तर त्यांनी काय करणं गरजेचं आहे? सगळ्यात पहिले डिस्प्रिन नेहमी सोबत ठेवा. हं, हं. जिथेही तुम्ही राहता ठेवा. डिस्प्रिन गोळी ठेवा आणि लगेच स्वतःच हॉस्पिटलला पळा. जर दवाखान्यातून कोणी तुम्हाला मदत लवकर नाही येत असेल. खूप लोकं म्हणतात, की एक गोळी आहे सॉर्बिट्रेट नावाची, त्याला जिभेखाली ठेवून घ्या. आज मी याच्यावर थोडंसं एक्सप्लेन करणार. हं, हं. सॉर्बिट्रेट गोळी ही प्रत्येकासाठी नाही आहे, हं. की गोळी खाल्ली आणि झालं ठीक असं नाही. सॉर्बिट्रेटची ही जी गोळी आहे, याचे स्वतःचेही साइड इफेक्ट आहे. त्या गोळीमुळे कधी-कधी कोणाचं सडनली ब्लड प्रेशर ड्रॉप होऊ शकतं. हं. हां, जर तुम्हाला पहिलेपासून हार्टचा आजार आहे, अटॅक येऊन गेलेला आहे, तर डॉक्टर तुम्हाला स्वतःच म्हणतील ती गोळी घ्यायला. मीही आपल्या पेशंटला सांगतो. पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ते जिभेखाली ठेवायची गोळी घ्यायची नाही. सिंपल एक डिस्प्रिन गोळी घ्या. लगेच आपल्या जवळच्या दवाखान्यात जा. एखाद्या वेळेस जर तुम्ही एखाद्या नवीन जागेवर जात आहात, जिथे तुम्हाला माहिती नाही हॉस्पिटल वगैरे कुठे आहे, माहिती करून ठेवा पहिलेच. आणि लगेच हॉस्पिटलला पोहोचणे खूप जरुरी आहे. कारण याच्यात एकदा कोणाला हार्ट अटॅक झाला, तर याच्यात वेळ खूपच महत्त्वाचा असतो. एक-एक मिनिट इम्पॉर्टंट असतो. म्हणून वेळ न घालवता, टाईम वेस्ट न करता लगेच हॉस्पिटलमध्ये पोहोचा आणि हॉस्पिटलमध्ये जो ट्रीटमेंट आहे, तो तुरंत सुरू झाला पाहिजे. साधारण ह्यामध्ये असं काही आहे का, की आपण कमीत कमी वेळेमध्ये पोहोचलं पाहिजे किंवा जास्तीत जास्त एवढाचा आता जास्त तुम्ही वेळ घालवू नका. तुम्ही जसं म्हणालात, की 1-1 मिनिट महत्त्वाचा आहे. तर तो असा काय पिरियड असतो? तर असं आहे, की एक कॉन्सेप्ट म्हणतो आपण गोल्डन अवरचं, हं, म्हणजे हं. पहिलं तास इम्पॉर्टंट असतं. हं. मी तुम्हाला सांगेल पहिला तासच्या याच्यात नाही पडायचं आपण. प्रत्येक मिनिटाला इम्पॉर्टंट समजायचं. जसंच छातीत त्रास झाला, लगेच दवाखान्यात पळायचं. हं. 1 तास हा सेफ पिरियड आहे असं नाहीये. असं खूपदा झालेलं आहे, की एका व्यक्तीला हार्ट अटॅक झाला आणि तो माझ्या हॉस्पिटलमध्ये खूप लवकर पोहोचला. समजा 15-20 मिनिटातच पोहोचला चेस्ट पेन झाल्याच्या. लगेच त्यांचं डायग्नोसिस झालं. त्यांचं आम्ही जो ट्रीटमेंट होतं अप्रोप्रिएट ते सुरू केलं. त्यांची बंद झालेली नस ओपन केली. विदिन 1 अवर सगळं काही झालं आणि त्याच्यानंतर हार्ट अटॅकमुळे जे त्यांच्या हार्टला नुकसान, इजा झाली होती, ती त्यांच्या रिकव्हरी पिरियडमध्ये कंप्लीटली रिकव्हर झाली. हार्ट आपलं खूप सेन्सिटिव्ह असतं. जितक्या वेळ या हार्टला नुकसान सुरू असतो हार्ट अटॅकमुळे, तितकं हार्टला हळू पर्मनंट डॅमेज बसत जातं, जे नंतर ट्रीटमेंट केल्यावरही कंप्लीटली रिकव्हर होत नाही. म्हणून 1 तास, 2 तास नाही, प्रत्येक मिनिट इम्पॉर्टंट समजा आणि लगेच दवाखान्यात पोहोचा. म्हणजे इतकी महत्वाची गोष्ट आहे ही. आपण म्हणतो असं, की "अरे, आम्हाला माहिती आहे हार्ट अटॅक म्हणजे काय असतं" किंवा "आम्हाला साधारण सिम्प्टम्स माहिती आहेत." आपण आजूबाजूला बघतो, की ज्यांना हार्ट अटॅक्स येऊन गेलेले आहेत. त्यामुळे आपल्याला असं वाटतं, की आपण ह्या गोष्टीला अवेअर आहोत. आपल्याला ह्या गोष्टीची माहिती आहे. पण हार्ट अटॅक येण्याची अशी काय लक्षणं आहेत किंवा किती काळापासून आपल्याला ती लक्षणं दिसतात? पहिलं तर किती काळापासून दिसतात हे हं. खूपच व्हेरिएबल आहे. पर्सन टू पर्सन हे डिफर करत आहे. हं, हं. काही-काही लोकांना जे कंप्लेंट्स आहे एखाद आठवड्यापासून सुरू असतात. काही-काही लोकांना 6-8 महिने, वर्षभरापासून याचे वॉर्निंग साइन्स असतात. हं, हं. आता याचा जो वॉर्निंग साइन आहे, तो मोस्ट इम्पोर्टंट वॉर्निंग साइन आहे, ज्याला आपण म्हणतो अंजाइना पेक्टोरिस किंवा शॉर्टमध्ये आपण म्हणतो अंजाइना. अंजाइना म्हणजे हार्ट पेन. आता हा जो अंजाइना पेक्टोरिस आहे, हा कसा असतो, जसं मी आता थोड्या वेळ सांगितलं छातीत भारीपणा. पण जेव्हा हार्ट अटॅक नसतो, तेव्हा हा चेस्ट पेन फक्त त्यावेळी येतो, जेव्हा तुम्ही काही एक्झर्शनल ॲक्टिव्हिटी, फिजिकल ॲक्टिव्हिटी करत आहात तेव्हा. आणि जसंच तुम्ही आराम करणार, हा हार्ट पेन किंवा चेस्टचा पेन चालला जातो. तर जर असं तुम्हाला काही चेस्ट पेन आहे, जे ॲक्टिव्हिटी केल्यावर येतं, आराम केल्यावर चाललं जातं, हे तुमचं हार्ट पेन असू शकतं आणि भविष्यात होणाऱ्या हार्ट अटॅकचा हा एक खूपच इम्पोर्टंट वॉर्निंग साइन आहे. तर याच्यावर नेहमी लक्ष द्यायचं.
काही काही लोकांना चेस्ट पेन नसतो, याच्या व्यतिरिक्त दुसरे सिम्प्टम्स असतात ज्यांना आम्ही अंजाइना इक्विव्हॅलंट म्हणतो. याच्यात असं असतं की जेव्हाही ते काही एक्झर्शनल फिजिकल ॲक्टिव्हिटी करतात, तेव्हा त्यांना अचानक दम लागायला लागतो आणि आराम केलं की चाललं जातं, किंवा अशा ॲक्टिव्हिटीच्या दौरान त्यांना अचानक खूप धडधडी व्हायला लागते, मग आराम केली की चालले जाते. तर जसं असं काही एक्झर्शनल तुम्हाला कंप्लेंट्स येत असणार, तर हे भविष्यात होणाऱ्या हार्ट अटॅकचा एक साईन असू शकतो. आणि अशावेळी नक्कीच तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेटा आणि चेक करून घ्या की तुमचं हार्ट किती सेफ आहे की नाही आहे. पण मग हे जे चेकअप आहे ते साधारण किती अंतराने करणं गरजेचं आहे? म्हणजे आपण हे रुटीन चेकअप म्हणून सुद्धा करू शकतो ना? हार्ट अटॅक यंग एजमध्ये इतके वाढलेले आहे, ज्यांचंही वय 35 वर्षाच्या वर आहे, त्यांनी हार्टचे काही बेसिक टेस्ट करून घ्यायला पाहिजे. कोणते टेस्ट करायचे, किती फ्रिक्वेन्सीनी करायचे, हे पर्सन टू पर्सन डिफर करतं. जे हेल्दी लोकं आहेत त्यांना वेगळं असतं, ज्यांना काही ऑलरेडी हार्टचे रिस्क फॅक्टर आहेत त्यांना वेगळं असतं, ज्यांना हार्ट अटॅक येऊन गेला त्यांना वेगळं असतं. पण इन जनरल ई-सी-जी, 2D इको म्हणजे हार्टची सोनोग्राफी आणि एक ट्रेडमिल टेस्ट असते. या 2-3 जे तपासण्या आहेत, हे बेसिक तपासण्या आहेत, जे हार्टची हेल्थ बघायला करायला पाहिजे. हं. फ्रिक्वेन्सी काय, कधी करायची, ते तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेटा. तुमचं क्लिनिकल एक्झामिनेशन करा. ते तुम्हाला सुचवतील की तुमच्यासाठी काय अप्रोप्रिएट आहे. बट युजुअली आपण या 2-3 बेसिक तपासण्या करतो. हार्ट अटॅकची प्रामुख्याने कारणं काय असू शकतात? हार्ट अटॅकला आपण एक मल्टीफॅक्टोरियल डिसीज म्हणतो. म्हणजे याचं काही एक कारण नाही आहे. याची मल्टिपल कारण आहे. आणि याचं मेन मेकॅनिझम किंवा मेन जे याचं बेसिक कारण आहे, ते आहे लाईफस्टाईल. ज्यांचं लाईफस्टाईल चांगलं नाही आहे, त्यांना हार्ट अटॅक व्हायचे चान्सेस वाढतात. ज्यांच्या जेवणात कॅलरीज आणि फॅट्स खूप जास्त आहे, जे खूपच सिडेंटरी आहे, जास्त हालचाल नाही आहे, मोस्टली बसूनच काम करत राहतात, काही एक्सरसाइज ॲक्टिव्हिटी करत नाही, ज्यांचं वजन जास्त आहे, जे स्मोक करतात. तर हे सगळे जे आहे लाईफस्टाईल प्रॉब्लेम्स आहे आणि आजकाल जे यंग लोकांमध्ये अटॅक वाढलेले आहे, याच्यामागे हा एक खूपच लाईफस्टाईल प्रॉब्लेम इज अ व्हेरी, व्हेरी बिग प्रॉब्लेम. प्लस जे स्ट्रेस आजकाल खूप जास्त वाढलेला आहे. फॅमिली स्ट्रेस, वर्क स्ट्रेस या सगळ्यांमुळेही हार्ट अटॅकचा रिस्क खूप जास्त वाढून जातो. याच्या व्यतिरिक्त दुसरे पण कारण आहे, जसे दुसऱ्या बिमाऱ्या, जसं ज्यांना डायबिटीज आहे, हाय ब्लड प्रेशर आहे, किडनीचा प्रॉब्लेम आहे, थायरॉईडचे प्रॉब्लेम आहे, कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे. या सगळ्यांमुळे पण हार्ट अटॅकचा रिस्क वाढतो. आणि काही-काही असे कारणं आहेत ज्याच्यावर आपलं काही कंट्रोल नाही आहे. जसं तुमच्या जर फॅमिलीमध्ये हार्टचा हिस्ट्री आहे, हार्टच्या डिसीजची, तर अशीही काही कारणं आहेत ज्याच्यामुळे हार्ट अटॅकचा रिस्क वाढतो. आता तुम्ही कोलेस्ट्रॉलचं नाव घेतलत, की कोलेस्ट्रॉल हे मुख्य कारण आपण मानू शकतो का हार्ट अटॅकसाठी? का तो एक भाग असू शकतो? कारण का बऱ्याचदा असंही होतं, की लोकांचं कोलेस्ट्रॉल बॉर्डर लाईनला आहे किंवा कोलेस्ट्रॉल वाढलं तर त्यांना डायरेक्ट भीती वाटते, की आता बापरे! मला हार्ट अटॅकच येणार. तर ह्या बाबतीत कितपत तथ्य आहे? ज्यांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, त्यांचं हार्ट अटॅकचा रिस्क नक्कीच वाढतो. पण ज्यांचं कोलेस्ट्रॉल नॉर्मल आहे, त्यांना रिस्क नाही असं नाही. कारण जर त्यांच्यात दुसरे रिस्क फॅक्टर आहे, जसं कोलेस्ट्रॉल नॉर्मल आहे, पण जर तो व्यक्ती स्मोक करतो, तर त्यांना हार्ट अटॅक व्हायचे चान्सेस राहतात. तुमचं कोलेस्ट्रॉल तुम्ही चांगलं मेंटेन करत आहे डाएटमुळे किंवा रेग्युलर एक्सरसाइजमुळे, तर नक्कीच तुमचं रिस्क नक्कीच कमी राहणार, पण रिस्क शून्य होऊन जातो असं नाही आहे. तर लाईफस्टाईल एक चांगली नक्कीच मेंटेन करा. पण कधी असं विचार नाही करायचा, की मला हार्ट अटॅक नाही येऊ शकत. हं. नेहमी आपण सतर्क राहायचं. तुम्ही म्हणालात, की एक साधारण 35 नंतर आपण करायलाच पाहिजे. पण हल्ली आपण जे ऐकतोय ते साधारण 30 पासूनच आपण बघतोय, की फार म्हणजे मिड 30s मध्ये सुद्धा लोकांना हार्ट अटॅक येतात आणि त्या हार्ट अटॅकने म्हणजे त्यांची डेथच होते. स्पेशली आमच्या फील्डमधनं काही लोकं आहेत, जे रेग्युलरली एक्सरसाइज करतायत, तर रेग्युलरली त्यांचं डायट फॉलो करतायत. ह्या सगळ्या गोष्टी करूनही त्यांच्यामध्ये कसं काय मग हार्ट अटॅकचं प्रमाण एवढं जास्त दिसतंय? असं आहे, की जे तुम्ही वयाचं म्हटलं, 35 इयर्स हे एक आपण जनरल गाईडलाईन धरतो. पण जर कोणाला रिस्क फॅक्टर आहे हार्ट अटॅकचे, तर त्या वयाच्या अगोदरही त्यांनी हे सगळे स्क्रीनिंग टेस्ट करायला पाहिजे. जे तुम्ही यंग लोकांचं म्हणाला, की वय कमी आहे तरी अटॅक होतो. या सगळ्या लोकांना काही ना काही रिस्क फॅक्टर नक्कीच असतात. कधी-कधी ते खूप ऑब्व्हियस दिसतात, कधी नाही दिसत. नाही दिसणारे रिस्क फॅक्टर कसे असतात? त्यांना स्ट्रेस असतो. स्ट्रेस एक खूप इम्पॉर्टंट कारण आहे हार्ट अटॅकचं. आणि मोस्टली यंग लोकांमध्ये वर्क रिलेटेड स्ट्रेस जास्त असतो. वर्किंग आवर्स जास्त असतात. प्रोजेक्ट किंवा काम कंप्लीट करायचा स्ट्रेस खूप जास्त असतो किंवा ऑफिसमध्ये तसा चांगला माहोल नसतो. धिस इज अ व्हेरी, व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉब्लेम. त्या व्यतिरिक्त यंग लोकांमध्ये
खूप जास्त स्मोकिंगचं जे प्रमाण आहे आजकाल खूप जास्त वाढलेलं आहे. तर हे जे 2-3 कारणं आहे ना, त्याच्यामुळे यंग लोकांमध्ये हार्ट अटॅकचा रिस्क जास्त असतो आणि अशा केसमध्ये नक्कीच 35च्या खाली असले, तरीही त्यांनी स्क्रीनिंग टेस्ट करून घ्यायला पाहिजे. म्हणजे आता गेल्या अनेक वर्षांमध्ये म्हणजे 4-5 वर्षांमध्ये आपण जो रेट बघतो हार्ट अटॅकचा, की 40व्या वर्षी हार्ट अटॅक आला किंवा आता कालच मी एक न्यूज वाचली, की एका 35 वर्षाच्या ॲक्टरला हार्ट अटॅक आला आणि जेव्हा आम्ही त्याचे फोटो आणि सगळं बघितलं, तर तो व्यवस्थित बॉडी बिल्डरच होता जवळ तो. त्यांचा एक्सरसाइज, त्यांनी घेत असलेले सप्लिमेंट्स, ते सगळ्या गोष्टी कारणीभूत ठरतात का? सप्लिमेंट्स इन जनरल सगळे सप्लिमेंट्स वाईट असतात असं नाही. काही-काही सप्लिमेंट्स आहेत जे खरंच शरीरासाठी चांगले असतात. जसे मल्टीव्हिटॅमिन इव्हन टू सम एक्सटेंट जे प्रोटीन सप्लिमेंट घेतात डेफिनेटली ते चांगल्या क्वालिटीचे असायला पाहिजे. तेही ॲक्सेप्टेबल आहे. पण या लोकांमध्येही आणि मी स्पेसिफिकली सेलिब्रिटीविषयी म्हणतो जे तुम्ही आता म्हटलं. या लोकांमध्ये जसं मी आता डिस्कस केले हे 2 कारणं खूपच इम्पॉर्टंट आणि कॉमन आहे हार्ट अटॅकचे. वन इज स्मोकिंग आणि दुसरं आहे स्ट्रेस. कारण या लोकांमध्ये या दोन्ही गोष्टी खूप कॉमन असतात. स्ट्रेस पण असतो त्यांना कामाचा आणि हे जे ॲक्टर्स वगैरे ज्यांना अटॅक येतं ना, मोस्टली हे ॲक्टर्स स्मोकर्स असतात. या 2 कारणामुळे या इतक्या कमी वयातही यांना अटॅक होतो. तर जर यांना खरंच काही लक्ष द्यायचं आहे कोणत्या गोष्टीवर, तर त्यांना हे जे प्रॉब्लेम आहे स्ट्रेसचा आणि स्मोकिंगचा त्यांनी याच्यावर कंट्रोल करायला पाहिजे. तर याच्यावरही कंट्रोल केलं, तर त्यांचा अटॅकचा रिस्क नक्की कमी होऊ शकतो. सो स्ट्रेस कसा मॅनेज करायचा? स्ट्रेस मॅनेज करायचे 2-3 स्टेप्स तुम्ही म्हणू शकता. पहिलं स्टेप असतं, की तुम्ही तुमच्या लेव्हलवर स्ट्रेसला मॅनेज करा, राइट? खूपदा या लेव्हलवर लोकांना नाही जमत, पण ज्यांना जमतं दिस इज गुड इनफ. स्वतःच्या लेव्हलवर कसं मॅनेज करायचा? 2 गोष्टी. पहिलं तर तुम्ही जेही तुम्हाला स्ट्रेस फॅक्टर आहे, ज्या गोष्टीमुळे स्ट्रेस येत आहे, जर पॉसिबल आहे, तर त्या गोष्टीपासून दूर राहा. तो व्यक्ती म्हणा किंवा ती सिच्युएशन म्हणा. कधी-कधी जर जॉब अति स्ट्रेसफुल आहे, तर जॉब चेंज करा. या सगळ्या गोष्टी करू शकता तुम्ही. कधी-कधी हे करणं प्रॅक्टिकल नसतं. कारण लोकं जॉब सोडून देईल का? किंवा फॅमिलीच्या व्यक्तीमुळे स्ट्रेस येतात, तर घर सोडून जाईल का? असं नाही होणार. तर या लेव्हलवर जर तुम्हाला नाही होत आहे, देन नेक्स्ट लेव्हल त्याचा हा येतो, की तुम्ही मग काही असे स्ट्रेस रिलीव्हिंग प्रॅक्टिसेस करा. जसं की मेडिटेशन एक खूपच चांगलं स्ट्रेस रिलीव्हिंग प्रॅक्टिस आहे. ते तुम्ही करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त मध्ये-मध्ये ब्रेक्स घ्या. तुमच्या कामावरून म्हणा किंवा तुमचे जे रूटीन वर्क आहे, त्याच्यापासून जरा ब्रेक घ्या, सुट्ट्या घ्या, कुठेतरी बाहेर जा. स्वतःला जरा डिस्ट्रेस करा आणि या लेव्हलवरही तुम्ही नाही करू शकत आहे, तर नेक्स्ट लेव्हल आहे तुमच्या फॅमिली, कलीग्सकडनं हेल्प घ्या, जे तुमचे क्लोज आहे. आणि तरीही नाही जमत आहे, तर फायनली गो अँड मीट युअर सम सायकियाट्रिस्ट. कारण हे स्ट्रेस खूपच डेंजर गोष्ट आहे. लोकं याला खूप लाईटली घेतात. हार्ट अटॅकच नाही, बाकीच्या खूप साऱ्या बिमारी आहे, जे एकतर स्ट्रेसमुळे सुरू होतात किंवा स्ट्रेसमुळे आणखी वाढतात. तर म्हणून जर स्ट्रेस आहे, तर याला लाईटली घ्यायचं नाही. याचं काहीतरी प्रॉपर ट्रीटमेंट व्हायला पाहिजे. कारण ते अत्यंत कारण का हे खूप इझिली पण बोललं जातं सर, की मला खूप स्ट्रेस आलाय. बरोबर. ते लोकं लाईटली घेतात याला. स्ट्रेस आलेला आहे म्हणतात, पण करत नाही काही त्याच्यासाठी. मग आपल्या कामाला लागतात. बरोबर. सर आपला हार्ट हेल्दी ठेवण्यासाठी आपण कुठल्या पद्धतीचा एक्सरसाइज करणं गरजेचं आहे आणि किती वेळ? प्रॉपर ना सायंटिफिक कमिटीचे रेकमेंडेशन्स आहे. काय एक्सरसाइज करायची, किती करायची. तर काय एक्सरसाइजमध्ये एक्सरसाइज बेसिकली 2 प्रकारचे असतात. वन इज कार्डिओ एक्सरसाइज, सेकंड इज मसल ट्रेनिंग. हार्टसाठी व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट इज कार्डिओ एक्सरसाइज. तर कार्डिओ एक्सरसाइज याच्यात काय येतं? जॉगिंग, रनिंग, स्किपिंग, सायकलिंग, स्विमिंग, ट्रेडमिल जे काही तुम्हाला अवेलेबल आहे. दुसरं की किती वेळ करायचं? तर रोज अर्धा ते पाऊण तास आठवड्यातून मिनिमम 5 ते 6 दिवस तुम्हाला करायला पाहिजे. 7ही दिवस केलं तर चांगली गोष्ट आहे. पण 5 टू 6 डेज तरी करायला पाहिजे. आणि याची इंटेन्सिटी किती असायला पाहिजे? की समजा तुम्ही जॉगिंग करत आहे किंवा फास्ट चालत आहे, तर इतक्या तरी इंटेन्सिटीने करायचं, की करताना तुम्हाला तुमच्या बाजूला जो आहे व्यक्ती त्याच्याशी क्लिअरली बोलायला किंवा कम्फर्टेबली बोलायला व्हायला नाही पाहिजे. जर तुम्ही हळू बोलत चालले, हळू चालत चालले, तर त्याचा एवढा इफेक्ट नाही पडत. लोकं म्हणतात आम्ही 4-5 किलोमीटर रोज चालतो. पण ते कसं हळू गार्डनमध्ये फिरत राहतात. त्याचा फायदा नाही होत. थोडं फास्ट चालायचं, वाटलंच तर मध्ये-मध्ये ब्रेक घ्या. पण थोडंसं फास्ट चालायचं. पण बऱ्याचदा असं होतं, की नाही, नाही आता डॉक्टरने मला सांगितलंय, की आता व्यायाम करायचा, की लोकं एकदम जोमाने सुरुवात करतात.
तर सुरुवात करण्यासाठी किती वेळाने सुरुवात करायला हवं, की पहिली काही 10 मिनिटं किंवा असं काही आहे येस, का? येस. आहे तसं. तुम्ही जे म्हटलं हे बिलकुल बरोबर आहे आणि मॅक्सिमम लोकांचा हाच अप्रोच असतो. हं. कारण पहिल्या 2-4 दिवसात ते खूप इन्स्पायर्ड असतात. एकदम मोटिव्हेशन लेव्हल हाय असतं आणि लगेच त्यांना अर्धा तास सांगितलं तरी 1 तास करायला जातात. हं. 2-3 दिवस करतात, मग थकतात, हातापाय दुखतात, मग एकदम ब्रेक होतो. हे खूपच वाईट आहे. तर याचं असं आहे, की स्टार्ट स्लो, गो स्लो. याचा अर्थ हा आहे, की जेव्हा तुम्ही सुरुवात करणार, तर जास्त अग्रेसिव्हली सुरुवात करायची नाही. आता मी असं म्हटलं तुम्हाला, की 30 ते 45 मिनिटं करायचं. पहिल्याच दिवशी 30 ते 45 मिनिटं बिलकुल करायची गरज नाहीये. हं, पहिल्या दिवशी फक्त 5 मिनिटं करा. 2-4 दिवस 5च मिनिटं करा. तुमच्याकडे वेळ असला ना अर्धा तास तरी 5च मिनिटं करा. मग वाढवायला 5 ते 10 मिनिटंही करायची गरज नाही. 5 ते 6 मिनिटं करा. 6 ते 7 मिनिटं करा. इतकं हळू वाढवा, की तुमच्या शरीरालाही माहिती नाही पडायला पाहिजे, की तुम्ही इंटेन्सिटी वाढवत चालले. बरोबर. आणि काय आहे ना, याच्यात इम्पोर्टंट किती तुम्ही इंटेन्सिव्हली करतात किंवा किती परफेक्ट करता एक्सरसाइज त्याच्यापेक्षा जास्त इम्पोर्टंट आहे कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी राइट. तुमचा एकही दिवस मिस नाही व्हायला पाहिजे. ज्या दिवशी तुम्हाला वेळ नाहीये किंवा तुम्ही नाही करू शकत आहे, तर तुम्ही ना 10 मिनिटं करा, 5 मिनिटं करा, 2 मिनिटं करा. आता तुम्ही म्हणणार 2 मिनिटांनी काय फायदा होणार? पण कसं असतं 2 मिनिटांनी काही बॉडीला फिजिकल फायदा असो ना असो, पण कन्सिस्टन्सी मेंटेन राहते आणि कन्सिस्टन्सी तुम्हाला हॅबिट बनवण्यात मदत करते. आणि अल्टिमेटली एक्सरसाइज अँड गुड लाईफस्टाईल हा काही 2-4 महिन्याचा डोज नाही आहे. ही लाईफलाँग हॅबिट आहे. ज्यांना हॅबिट असते त्यांनाच रिझल्ट दिसतात. हे एकदम अचानक जास्त करणाऱ्यांना रिझल्ट तर सोडा, त्यांना त्याचा त्रास जास्त होऊ शकतो. बरोबर आहे. हार्ट अटॅक म्हटल्यावर लोकांना पहिला प्रश्न येतो, की बापरे! आता आम्ही सगळंच खाणं बंद करायचं. तर खाण्याच्या बाबतीत काय-काय पथ्य असतात साधारण? जनरल तुम्हाला सांगेल मी, पहिली गोष्ट जेवणात 2 गोष्टी तुम्हाला रिस्ट्रिक्ट करायच्या आहे. कॅलरीज आणि फॅट. कॅलरीज किंवा कार्बोहायड्रेट आणि फॅट एकदम काही वाईट वस्तू आहे असं नाही आहे. प्रॉब्लेम तेव्हा होतो जेव्हा आम्ही हे खूप जास्त एक्सेसमध्ये घेतो. हं. आणि कसं आहे ना, आजकाल खूप लोकांमध्ये खायला तर सगळं आहे, पण त्या जे खाल्लेलं आहे त्याला मग वापरत नाही लोकं. खातात आणि जाऊन बसतात. ते काही कॅलरी यूज नाही होत. तर मग हे जे एनर्जी कॅलरी शरीरात जातं ते यूज नाही होत आणि ते मग फॅटमध्ये कन्व्हर्ट होऊन तुमच्या बॉडीचा फॅट वाढवतं. हं. तर मोस्ट इम्पोर्टंट गोष्ट तुम्हाला स्वतःला कळेल कारण सगळ्यांचं काय खातात सगळ्यांचं लाईफस्टाईल वेगळं असतं. जेवणाचं सामान वेगळं असतं जे काही खातात ते. तर तुम्हाला स्वतःला कळेल तुम्ही जे खात आहात त्याच्यात जास्त कॅलरी आहे की कमी. खूप मोजत बसायची गरज नाही. खूप लोकं मोजतात इतके ग्राम आणि तितकी कॅलरी एवढं जनरली करायची गरज नाही. तुम्हाला स्वतःला दिसेल जसं तळलेल्या गोष्टी झाल्या किंवा पॅक्ड असे फूड्स येतात किंवा व्हाईट राईस झालं किंवा गोड वस्तू झाल्या. हे तुम्हाला स्वतःला कळेल की या सगळ्यामध्ये तर जास्त कॅलरी असणारच. हं. आहे ना? एकदम बंद करायची गरज नाही. जर तुम्हाला काही जास्त दुसऱ्या बिमाऱ्या वगैरे काही नाही तर एकदम बंद नका करू नाहीतर खाणं-पिणं बोर होऊन जाणार. मग अशा गोष्टी मग कंटिन्यू करणं कठीण आहे. तर अधून-मधून नक्कीच घ्या तुम्ही, पण याला एक लिमिट असावी. जसं काही गोड खाताय तर आठवड्यातून एकदा वगैरे खा. आहे ना, काही ऑइल फ्राईड खाताय, 2 आठवड्यात एकदा खा आणि हेही डिपेंड करतं तुमची ओव्हरऑल हेल्थ कशी आहे. चांगली हेल्थ आहे तर तुम्ही थोडंसं या फ्रिक्वेन्सीवर घेऊ शकता. ऑलरेडी काही हार्टचा प्रॉब्लेम आहे, कोलेस्ट्रॉल जास्त आहे, मग तर तुम्ही आणखी रिस्ट्रिक्ट करा. हं. तर प्रत्येकाला ना सेम फूड रिकमेंडेशन लागू नाही होत. बरोबर. त्यांच्या जेवणा आणि लाईफस्टाईल प्रमाणे ते वेगवेगळं असतं. पण इन जनरल फॅट, ऑइल्स आणि कॅलरीज रिस्ट्रिक्ट करायची. जेवणात जास्तीत जास्त अनप्रोसेस्ड फूड घ्यायचं. अनप्रोसेस्ड म्हणजे जसं झाडावरून तोडून आणलेलं आहे तसं खायचं. जसे फ्रूट्स झाले, सॅलड झाले, हे सगळे अनप्रोसेस्ड फूड आहे. एकदा तुम्ही त्याला प्रोसेस केलं, की त्याच्यातलं जे चांगले तत्व आहे ते कमी होतात. तर म्हणून जास्तीत जास्त अनप्रोसेस्ड फूड खायचं. इंटरनॅशनल रिकमेंडेशन आहे जसं आपण डॅश डाएट म्हणतो. डायटरी अप्रोचेस टू स्टॉप हायपरटेन्शन म्हणजे की हाय ब्लड प्रेशरला कंट्रोल करायलाही हेच सगळे तत्व लागतात. म्हणजे इंटरनॅशनल कमिटीनी हे रेकमेंड केलं. जास्तीत जास्त तुमच्या डाएटमध्ये फायबर असावं, कॅलरीज आणि फॅट कमी असावं, प्रोटीनची मात्रा चांगली असावी. हं. हां, प्रोटीन एक खूप मोठं इम्पोर्टंट तत्व आहे जे आपल्या इंडियन डाएटमध्ये इन जनरल कमी आहे. कॅलरीज जास्त आहे, प्रोटीन कमी आहे. तर प्रोटीन थोडं वाढवायचं. जर तुम्ही नॉन-व्हेज खात आहात, तर प्रोटीनचा सोर्स म्हणून फिश खूप चांगली सोर्स आहे. कारण त्याच्यात फक्त प्रोटीन नाही आहे. एसेन्शियल फॅटी ॲसिड्स आहे, मल्टिपल व्हिटॅमिन्स आहे, ते घेऊ शकता. तुम्ही ते नाही खात असणार, तर जेवणात सोयाबीनसारखे हाय प्रोटीन गोष्टी वापरू शकतात. इव्हन सिंपल आपले जे पल्सेस, डाळ वगैरे असतात, त्याच्यातही प्रोटीन असतं. तर इन जनरल कॅलरीज, फॅट कमी करा. अनप्रोसेस्ड फूड, फायबर्स, प्रोटीन्स वाढवा. जर असं करणार, तर फक्त हार्टची हेल्थ नाही वाढेल. ओव्हरऑल तुम्ही जास्त हेल्दी होणार. वजन आणि बाकीच्या गोष्टी चांगल्या कंट्रोलमध्ये राहणार. अशी समज आहे,
की अंड जर खायचं असेल प्रोटीनसाठी तर फक्त एग व्हाईट खा. तुम्ही येलो खाऊ नका. कारण त्याच्यामध्ये खूप कोलेस्ट्रॉल असतं. तर काही-काही लोकं म्हणतात, "नाही, नाही, अंड पूर्ण खा." तर मग नेमकं ऐकायचं कोणाचं? जर तुम्हाला कोलेस्ट्रॉलचा काही इश्यू नाही आहे, हं. तुमचं कोलेस्ट्रॉल लेव्हल नॉर्मल किंवा नियर नॉर्मल आहे, तर अंड्याचं पिवळं पार्ट खायला काही हरकत नाही. हं. आठवड्यातून 1 ते 2 वेळा तुम्ही आरामाने खाऊ शकता. याचं जे पिवळं पार्ट आहे खूप खराब आहे असं नाहीये. हं. रादर पिवळ्या पार्टमध्ये पूर्ण एगचा अर्धा प्रोटीन त्याच्यातच असतो आणि हं. अर्धा व्हाईटमध्ये असतो. आता हा जो कोलेस्ट्रॉल असतो एगमध्ये, तो खूपच वाईट कोलेस्ट्रॉल आहे किंवा त्याच्यामुळे खूपच जास्त कॉम्प्लिकेशन होणार असा वाईट कोलेस्ट्रॉल नाही आहे तो. हं. तुम्ही नक्कीच घेऊ शकता. त्याच्यापेक्षा जास्त वाईट तुम्हाला जर कोलेस्ट्रॉल सोडायचंच आहे, तर जसं आपण आता डिस्कस केल्या फ्राईड वगैरे वस्तू सोडायच्या. हं. अंड्याचं जे हे आहे कोलेस्ट्रॉल इतका वाईट नसतो. आठवड्यातून तुम्ही 2 ते 3 अंडे विथ एग येलो नक्कीच घेऊ शकता. हां, तुम्हाला जर ऑलरेडी कोलेस्ट्रॉल हाय आहे, हं. ऑलरेडी त्याच्यासाठी तुम्हाला ट्रीटमेंट सुरू आहे, मग तुम्ही नक्कीच रिस्ट्रिक्ट करा. बट अदरवाईज इफ यू आर हेल्दी 2 ते 3 तुम्ही एग व्हाईट विथ येलो आठवड्यातून नक्कीच घेऊ शकता विथआऊट एनी प्रॉब्लेम. सर ते कोलेस्ट्रॉल पण काहीतरी 2 प्रकारचे असतात. म्हणजे त्याला असं म्हणतात की गुड कोलेस्ट्रॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉल. तर तो काय प्रकार असतो? पहिले आपण बॅड कोलेस्ट्रॉलवर बोलूया. कोलेस्ट्रॉलचे 2 नाही मल्टिपल प्रकार हं, असतात. हं. एल-डी-एल, एच-डी-एल, व्ही-एल-डी-एल हे सगळे प्रकार हं. असतात. तर याच्यात जे आपण बॅड कोलेस्ट्रॉल म्हणतो ना, ते आहे एल-डी-एल कोलेस्ट्रॉल, लो डेन्सिटी लाइपोप्रोटीन कोलेस्ट्रॉल. एल-डी-एल बेसिकली एक मॉलिक्यूल आहे, जो जो आपल्या बॉडीच्या कोलेस्ट्रॉलला बॉडीमध्ये ट्रान्सपोर्ट करतो सगळीकडे. हं. तर हा जो एल-डी-एल मॉलिक्यूल आहे, बाकी एच-डी-एल वगैरेही तेच करतात. पण एल-डी-एल काय करतो, आपल्या बॉडीचं जे स्टोअर असतो कोलेस्ट्रॉलचा, जसं लिव्हर एक स्टोअर आहे, हं. तिथून कोलेस्ट्रॉल घेऊन आपल्या बॉडीच्या वेगवेगळ्या अंगापर्यंत पोहोचवतो. हं. इन जनरल आपल्या बॉडीला कोलेस्ट्रॉल खूप साऱ्या कारणासाठी लागतो. तर हं. कोलेस्ट्रॉल चांगली गोष्ट आहे. पण जर हा जो एल-डी-एल मॉलिक्यूल जो त्याचा कॅरियर आहे, त्याचं जर लेव्हल आपल्या शरीरात खूप जास्त वाढलं, तर तो काय करेल, खूप सारा कोलेस्ट्रॉल उचलून बॉडीच्या सगळ्या अंगात पोहोचवणार. हं. कारण त्याची क्वांटिटी आता जास्त झाली. आता हा अति एक्सेस कोलेस्ट्रॉल जर तुमच्या हार्टच्या नसांपर्यंतही पोहोचायला लागलं, तर जितकं तिकडे वापरण्यात यायचं तेवढं तर वापरण्यात येईल कोलेस्ट्रॉल. एक्स्ट्रा कुठे जाणार? तर मग तिकडे नसमध्ये तो डिपॉझिट व्हायला लागतो. म्हणूनच एल-डी-एल कोलेस्ट्रॉल किंवा एल-डी-एलला जो अटॅच कोलेस्ट्रॉल असतो याला आपण बॅड कोलेस्ट्रॉल म्हणतो. हं. गुड कोलेस्ट्रॉल एक दुसरं असतं ज्याला आपण एच-डी-एल कोलेस्ट्रॉल बोलतो. तो एक्झॅक्टली अपोझिट काम करतो. बॉडीमधनं सगळं कोलेस्ट्रॉल गोळा करून स्टोअरकडे घेऊन जातो. तर त्याच्यामुळे ओव्हरऑल जो आपल्या हार्टचा रिस्क आहे तो कमी होतो कारण सगळीकडे जे डिपॉझिशन आहे कोलेस्ट्रॉलचं कमी होतं. तो तिथून काढून घेतो सगळा कोलेस्ट्रॉल. तर त्याला म्हणतो आपण गुड कोलेस्ट्रॉल. बट इन जनरल जेव्हा आपण रिस्क फॅक्टरविषयी बोलतो हार्टच्या, तर हे जे कोलेस्ट्रॉलचा रिपोर्ट येतो आपल्या हं, हं. समोर त्याच्यात 2च गोष्टी बघायच्या. एक बघायचा तुमचं एल-डी-एल किंवा बॅड कोलेस्ट्रॉल कसा आहे, जो की इन जनरल 100 पेक्षा खाली असायला पाहिजे आणि दुसरं एक ट्रायग्लिसराईड नावाचं तत्व असतं. तो 150च्या खाली असायला पाहिजे. तुमच्या पूर्ण रिपोर्टमध्ये हे 2 गोष्टी तुम्ही बघितल्या, तेवढंही चालेल. एका पर्टिक्युलर जेवणामुळे किंवा फूडमुळे आपलं बॅड कोलेस्ट्रॉल वाढतं का? किंवा गुड कोलेस्ट्रॉल वाढू शकतं का? परत आपण पहिले बॅड कोलेस्ट्रॉलवर येऊ. हं. जे काही आता आपण बोललो ना, जे ऑइली, हं. फ्राईड गोष्ट आहे आणि एस्पेशली ट्रान्स फॅट्स वगैरे आहे, हं. याच्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉलचं लेव्हल आपल्या बॉडीमध्ये वाढतं. हं. गुड कोलेस्ट्रॉल वाढवायलाही काही तत्व आहे. असं म्हणतात, की रेड वाईनमुळे थोडं गुड कोलेस्ट्रॉल वाढतं. बट इन जनरल आम्ही ते रेकमेंड नाहीच करत. हं. जसं मी तुम्हाला सांगितलं मेन फोकस आपलं एल-डी-एल कोलेस्ट्रॉल असायला पाहिजे, हं. की त्याला आपण कसं कमी करू शकतो. हं. ते फ्राईड वगैरे या ज्या गोष्टी आहे, डीप फ्राईड असो की शॅलो फ्राईड असो, हं. तेल जास्त आलं की तुमचं एल-डी-एल कोलेस्ट्रॉल वाढेल. हं. तर त्याच्यावर तुम्ही लक्ष द्यायचं, की ते तुमच्या जेवणात कमीत कमी असायला पाहिजे. आणि इन जनरल जर आपण चांगले फ्रुट्स खातो, सॅलड्स खातो, जसे नट्स काही झाले, जसे बदाम झालं, अक्रोड झालं, फिश झालं, हे सगळे असे तत्व आहे. फ्रुट्समध्ये जसं एवोकॅडो झालं, हे सगळे असे तत्व आहे, की जर तुम्ही याला खाल्लं, की तुमचं बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतो. अच्छा. आणि तेलामध्ये सुद्धा असं ऐकतो आम्ही, की हे तुमच्या हार्टसाठी फार चांगलं तेल आहे. तर नेमकं जर तेल वापरायचं असेल, तर खरंच कुठलं तेल चांगलं आहे आमच्यासाठी? कोणतं तेल वापरणे त्याच्यापेक्षा जास्त जरुरी आहे किती तेल वापरणे. क्वांटिटी इज मोर इम्पॉर्टंट दॅन व्हॉट ऑइल यू आर युजिंग. तर याच्यात ना ऑइलला तुम्ही आपल्या जेवणात जितकं कमी करू शकता, हं. डे टू डे तुमच्या कुकिंगमध्येही तितकं चांगलं, तितकं तुमचं हार्टचं रिस्क कमी होईल. दुसरं, कधीही ऑइलचं एक प्रॉपर मिक्स असावं तुमच्या जेवणात. हं. मग ते ग्राउंडनट ऑइल असो
की सनफ्लॉवर ऑइल असो की राईस ब्रान ऑइल कोणतंही ऑइल असो त्याला चेंज करत राहायचं, कारण वेगवेगळ्या ऑइलमध्ये वेगवेगळे अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असतात. आणि आपल्या शरीराला अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड चांगले आहे, कारण ते LDL कोलेस्ट्रॉलला कमी करतात. मोनो अनसॅच्युरेटेड, पॉली अनसॅच्युरेटेड हे सगळ्यांमध्ये वेगवेगळं यांचं लेवल असतं. म्हणून सगळे ऑइल मिक्स करत राहायचं. एका महिन्यात तुम्ही ग्राउंडनट ऑइल आणा, दुसऱ्या महिन्यात सनफ्लॉवर ऑइल आणा, तिसऱ्या महिन्यात राईस ब्रान ऑइल आणा. असं मिक्स करत राहा आणि क्वांटिटी कमी ठेवा. एक पर्टिक्युलर ऑइलच तुम्ही दर महिन्याला खात आहे, ही चांगली प्रॅक्टिस नाहीये. त्याला चेंज करत राहणे इज मोर इम्पॉर्टंट. आणि सर आता हार्ट अटॅक समजा आला, तर त्याची प्रोसिजर काय असते? म्हणजे ट्रीटमेंट वाईज त्याची प्रोसिजर काय असते? तर सगळ्यात पहिले जसंच एक चेस्ट पेनचा व्यक्ती हॉस्पिटलमध्ये येतो, तर पहिलं काम असतं त्याचं ECG करून घेणे. कारण त्याच्यावर डायग्नोज होतो की हार्ट अटॅक आहे की नाही. याला जास्त वेळही नाही लागत, 5-10 मिनिटात होतो ECG. पहिले ECG केला जातो. ECG बघून किंवा ओव्हरऑल पेशंटला बघून जर डॉक्टरांना डाऊट आहे की हा हार्ट अटॅक असू शकतो, तर यांना ब्लड थिनर मेडिसिन आणि कोलेस्ट्रॉल कंट्रोलिंग मेडिसिन्स दिल्या जातात. नॉर्मलपेक्षा जरा हाय डोजमध्ये. त्याला आम्ही लोडिंग डोज म्हणतो. हे फर्स्ट स्टेप झालं. इतकं दिल्यानंतर मग ब्लड थिनिंग इंजेक्शन पण लगेच देतो आम्ही. हे अर्जंट मेडिसिनचे लेवल झाले. याच्यानंतर लगेच आपल्याला याला डायग्नोज करायला की खरंच हार्ट अटॅक आहे की नाही, याला आपल्याला 2D इकोचा तपास करावा लागतो. 2D इको बेसिकली हार्टची सोनोग्राफी आहे. त्याच्यात दिसतो की हार्टचं ओव्हरऑल काय कंडिशन आहे, हार्टला काही डॅमेज वगैरे आहे की नाही. कारण अटॅक झाला तर हार्टला डॅमेज होतो, हार्ट वीक होतो. तर तसं काही वीकनेस आहे की नाही हे आपण डायग्नोज करतो. याच्या पुढे जर आपल्याला असं डायग्नोज झालं आणि कन्फर्म झालं की बाबा हे हार्ट अटॅक असं आहे, तर याचं पुढचं स्टेप असतं की हार्ट अटॅक होतो हार्टच्या नसमध्ये ब्लॉकेजमुळे. तर हा ब्लॉकेज काढायला पाहिजे. याला काढायचे 2 प्रकारचे ट्रीटमेंट असतात. एक असतं याला जो ब्लॉक तयार झाला युजुअली तो ब्लड क्लॉट्समुळे होतो. तर त्या ब्लड क्लॉटला मेल्ट करायला आपण काही इंजेक्शन देतो. त्याच्यामुळे तो क्लॉट आपण काढू शकतो. दुसरं की याचं सरळ अँजिओग्राफी करायची, जे बेसिकली एक स्कॅन आहे हार्टच्या नसांचं की ब्लॉकेज आहे की नाही आहे, तर कुठे आहे आणि किती आहे. आणि मग त्याला त्या ब्लॉकेजला काढायचं. त्या काढायचा जो प्रोसिजर आहे त्याला आपण अँजिओप्लास्टी म्हणतो. आता कोणाला ते ब्लड पातळ करायचं, इंजेक्शन द्यायचं आणि कोणाला लगेच अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टीला घ्यायचं, याचं डिसिजनही इम्पॉर्टंट असतं. तर ते आम्ही पेशंट बघून डिसाईड करतो. इन जनरल जे ब्लड थिनर इंजेक्शन असतात, ज्याला आम्ही थ्रोम्बोलायसिस म्हणतो, ते एवढे इफेक्टिव्ह नसतात. कारण कसं आहे ना, ते इंजेक्शन एकदा दिलं की ते इंजेक्शन मेडिसिन पूर्ण अंगात पसरते. त्याचा एक छोटासा पार्ट हार्टमध्ये जातो आणि आपल्याला कळत नाही की त्यांनी त्या ब्लॉकेजला किती मेल्ट केलं की नाही केलं, बाहेरून काहीच नाही समजत. तो तो एक सॉर्ट ऑफ ब्लाइंड प्रोसेस आहे. अँजिओग्राफी करून माहिती करणे की ब्लॉकेज कुठे आहे आणि त्याला बिलकुल शोधून तिथून काढून टाकणे, ज्याला आपण जे अँजिओप्लास्टीमध्ये करतो, ते नक्कीच जास्त सक्सेसफुल राहतं. कारण तिथे डोळ्यासमोर दिसतं ब्लॉक आणि आपण इन्स्ट्रुमेंटनी काढून घेतो. तर म्हणून त्याचं सक्सेस रेटही जास्त असतं. तर जिथे जेव्हाही पॉसिबल आहे, आम्ही अर्जंट अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी ॲडवाईस करतो. आणि जर कोणी असं कॅन्डिडेट आम्हाला वाटलं की त्याला आपण इंजेक्शनच द्यायचं, मग तसं डिसाईड करून आम्ही इंजेक्शन देतो. बट प्रेफरेबल नेहमी इमर्जन्सी अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी असते. कारण त्यांनी आपण प्रॉपर ट्रीटमेंट करू शकतो त्या ब्लॉकेजचं. सर ही ट्रीटमेंट कितपत सेफ आहे आणि कितपत ही म्हणजे ह्याचं 100% होईल हे तर तुम्ही म्हणालातच आणि ही कितपत खर्चिक आहे सर? पहिले सेफ्टीविषयी मी म्हणतो. खूप लोकं मला विचारतात की हे अँजिओप्लास्टी करणार आहे, सेफ तर आहे ना हे प्रोसिजर? असं आहे की अशा वेळी ना जो रिस्क असतो त्या व्यक्तीच्या जीवाला, तो हार्ट अटॅकमुळे असतो, ट्रीटमेंटमुळे नाही. तर लोकांचा फोकसच दुसरीकडे असतो. लोकं ट्रीटमेंट किती डेंजरस आहे हे विचार करत राहतात. पण त्यांनी हा विचार करायला पाहिजे की ट्रीटमेंटचा जो साइड इफेक्ट आहे किंवा जो काही प्रॉब्लेम आहे, ते तर होईल की नाही होईल, अनकॉमन पॉसिबिलिटी 100 मधनं एखाद्याला होईल. पण जर ह्या अटॅकचं ट्रीटमेंट नाही झालं, मग तो 100% 100% जीव जाणार आहे याचा. बरोबर. तर लोकांना पहिले मी हे समजवतो, पहिले तुम्ही हे लक्ष द्या की प्रॉब्लेम मोठा काय आहे. हार्ट अटॅक तर सुरू आहे. ट्रीटमेंटचं कॉम्प्लिकेशन होणार नाही होणार खूप अनकॉमन गोष्ट आहे. त्यात काही झालेलंही नाही आहे आता. तर म्हणून लोकांना तेच मी समजावतो की पहिले ट्रीटमेंट होऊ द्या. कारण हे जे आपल्याला दिसतंय डोळ्यासमोर कॉम्प्लिकेशन हे सॉल्व्ह झालं पाहिजे, नाहीतर याच्यामुळे जीव जाणार. तर म्हणून सेफ्टी वाईज जेव्हा आपण म्हणतो ना, कोणत्याही गोष्टीची या जगात 100% सेफ किंवा 100% रिस्की असं काही नसतं. नेहमी मिक्सअप असतो आणि नेहमी आपल्याला इथे रिस्क बेनिफिट रेशो बघायचा असतो, की जर जे काही आपण करत आहोत त्याचं रिस्क किती आणि बेनिफिट किती. जर रिस्क जास्त आहे तर करायचं नाही. जर बेनिफिट जास्त आहे तर करायचं. तर ट्रीटमेंटचं नक्कीच बेनिफिट खूप जास्त आहे आणि रिस्क कमी आहे.
आणि बिमारीचं तर रिस्कच रिस्क आहे, बेनिफिट तर काही नाहीच आहे. तर म्हणून सेफ्टीविषयी जास्त विचार नाही करायचा आहे. जो अप्रोप्रिएट ट्रीटमेंट आहे, तुमचे जसे कार्डिओलॉजिस्ट म्हणतात त्या हिशोबाने लगेच सुरू करायचं. आणि खर्चिक विषयी याच्यावर कमेंट करणं खूप कठीण आहे. कारण खर्च हा हॉस्पिटल टू हॉस्पिटल आणि मग हॉस्पिटलमध्ये पण काय कुठे ॲडमिट होतो तो व्यक्ती, जनरल वॉर्डमध्ये किंवा कोणाचा प्रेफरन्स असतो सिंगल रूम, तर हे खूप बदलतं. तर एक फिगर किंवा एक नंबर देणं खूप कठीण आहे याला. तर हे तुम्हाला तुमचे डॉक्टर, तुमच्या हॉस्पिटलचे जे मॅनेजमेंट आहे तेच बरोबर सांगू शकणार. पण आता तुमच्याशी बोलताना माझीच थोडीशी धडधड वाढली हे सगळं ऐकताना. कारण हे सगळं आपण एखाद्या जीवाशी खेळत असतो किंवा एक जीव तिकडे अडकलेला असतो आणि हे ऐकताना मला आता इतकं पाल्पिटेशन झालं, तर जेव्हा त्या पेशंटला हे सगळं कळतं, तेव्हा त्याच्या मानसिकतेचं काय परिमाण असतं? त्या व्यक्तीला त्याला त्रास होत आहे आणि त्याला दवाखान्यात घेऊन आलो, इतकं तर सगळ्यांना कळतं की काहीतरी गडबड आहे, मला म्हणून दवाखान्यात आणलं. तर त्यांच्याकडून आपण जास्त काही लपवून नाही ठेवू शकत. हं, हं. पण डेफिनेटली खूप जास्त अशा काही अ, चिंताजनक किंवा भयानक अशा गोष्टी आम्ही युजुअली पेशंट समोर करणं टाळतो. हं. आम्ही नेहमी रिलेटिव्ह सोबत बोलतो याविषयी, की "बा यांना हा त्रास झालेला आहे." पेशंटला युजुअली त्यांना जास्त टेन्शन नाही यायला पाहिजे. हं. म्हणून त्यांचं जसं मी समजा ECG, 2D केलं होतं, त्यांना मी हेच सांगतो, की "जास्त काही नाहीये. थोडंसं आपण ट्रीटमेंट आहे तेवढं करूया" म्हणून. हं. कारण त्या व्यक्तीला जास्त टेन्शन देणे खूप डेंजरस होऊ शकतं. कारण टेन्शन वाढलं, की हार्टवर त्याचा प्रेशर येतो आणि अशा वेळी जेव्हा हार्ट ऑलरेडी त्याचं कॉम्प्रोमाइज्ड आहे त्याचं काम, अशा वेळी तुम्ही आणखी स्ट्रेस दिला तर प्रॉब्लेम आहे. तर त्यांच्याकडनं कंप्लीटली लपवणे पॉसिबल नाहीये. पण त्यांचं नक्कीच आपण थोडंसं स्ट्रेस कमी करू शकतो. त्यांना मी नेहमी सांगतो, की "हां, तुम्हाला थोडं आहे, पण त्याच्यासाठी आपण ट्रीटमेंट करू आणि याचं होईल ट्रीटमेंट. थोड्या वेळात तुम्ही चांगले होईल. तुम्ही रिलॅक्स करा." अच्छा, पण त्यावेळेचं स्ट्रेस मॅनेजमेंट हे फार गरजेचं असतं. खूपच इम्पॉर्टंट आहे. अतिच जर स्ट्रेस होत आहे, तर कधी-कधी आम्ही थोडं अँटी अँक्झायटी मेडिसिनही देतो. कधी-कधी थोडं झोपवण्याचीही औषधी देतो, की बा गोळी खाऊन तुम्ही झोपा. हं. आम्ही करतो सगळं, तुम्ही रिलॅक्स करा. आणि जेव्हा हार्ट अटॅक येतो म्हणजे आता हे झालं ट्रीटमेंट. ट्रीटमेंट झाल्यानंतर एक साधारण त्या पेशंटनी आणि पेशंटच्या घरच्यांनी काय-काय काळजी घेणं अपेक्षित असतं? सगळ्यात इम्पॉर्टंट काळजी ही असते, की गोळ्या औषधी बरोबर खाणे. हं. आता हे बोलणं सोपं आहे, पण करणं खूपदा कठीण असतं. कारण काय असतं ना, अँजिओप्लास्टी झालं किंवा काही ट्रीटमेंट का असेना, बायपास झालं किंवा औषधी खात आहे. सुरुवातीला औषधी जरा जास्त असतात. तो लोकांना जीवावर येतात, कंटाळतात लोकं. कधी-कधी विसरून जातात. तर त्याच्यामुळे औषधी मिस होते आणि औषधी मिस होणं खूप डेंजर आहे. जर औषधी मिस झाले, तर जे काही नस तुम्ही उघडलेली आहे प्रोसिजरद्वारे, ते परत ब्लॉक व्हायचं चान्स येतं आणि परत ब्लॉक म्हणजे सेकंड हार्ट अटॅक होऊ शकतो. म्हणून औषधी रेग्युलर खाणे खूपच इम्पॉर्टंट आहे. त्या व्यक्तीने लक्षात ठेवायचं आणि त्याचे जे नातेवाईक आहे, त्यांनीही त्यांना आठवण करून द्यायची. दुसरी गोष्ट आहे की मॅक्सिमम केसेसमध्ये जर अँजिओप्लास्टीचा प्रोसिजर झालेला आहे, तर खूप जास्त एकदम बेड रेस्टची मोस्टली गरज नसते. खूप काही लोकांना असते गरज, तर त्यांना डॉक्टर स्वतःहून सांगेल, पण मोस्टली गरज नसते. 2 ते 3 दिवसात लोकं आपलं नॉर्मल डे टू डे ॲक्टिव्हिटी रिझ्यूम करतात. युजुअली भरात कामालाही जायला मी त्यांना सांगतो. तर दुसरं इम्पोर्टंट ही गोष्ट आहे, की एकदम पडून पण नाही राहणे. नाहीतर त्याच गोष्टी डोक्यात फिरतात आणि स्ट्रेस उगीच वाढतो. तिसरी गोष्ट आहे, की जेवणाचं पथ्य एकदम सिरियसली घ्यायचं. आता या पॉइंटवरनं मॅक्सिमम पेशंट बरोबर करतात. कारण त्यांनी सगळं आता सहन केलेलं असतं. तर जेवणाचं, खाण्याचं पथ्य ते बरोबर करतात. तर हे तिसरी इम्पोर्टंट गोष्ट झाली आणि मॅक्सिमम म्हणजे त्यांनी जास्त काही स्ट्रेस घ्यायचा नाही. कधीही त्यांना असं टेन्शन आलं, की मला हार्टचा प्रॉब्लेम आहे. नेहमी हा विचार करायचा, की असेल प्रॉब्लेम, पण माझं प्रॉपर ट्रीटमेंट झालेलं आहे. जर एवढंच मला प्रॉब्लेम असतं, तर आजही मी दवाखान्यात असतो. मी घरी आहो याचा अर्थ माझं ओव्हरऑल हेल्थ चांगली आहे आणि त्यांच्या रिलेटिव्हनीही तसंच घरी माहोल बनवून ठेवायचा. त्यांच्या रिलेटिव्हनी त्यांना अति सांभाळून ठेवायची गरज नाही, की "अरे, काही नको करू. अरे, बसून राहा." असं म्हटल्याने त्यांना आणखी जाणीव होतं, की आम्ही बिमार आहोत. तर त्यांना नक्कीच खूप जास्त हेवी ॲक्टिव्हिटी नाही करायला द्यायची. पण उगीच त्यांना त्यांचं केअर करत आहे किंवा अतिच त्यांना सांभाळून ठेवत आहे, असंही नाही करायचं. रुटीन सगळं काही करू द्यायचं. नाहीतर त्याच्या डोक्यात हे फिरत राहिलं, की मग आणखी जास्त प्रॉब्लेम. आणि ह्या ट्रीटमेंट नंतर समजा आता व्यायाम सुरू करायचा आहे, तर तो व्यायाम ते कधी सुरू करू शकतात आणि त्याची इंटेन्सिटी मग काय असते? जर एखाद्या व्यक्तीचं अँजिओप्लास्टी झालेलं जसं मी सांगितलं 2 ते 3 दिवसात चालायला लागतात. तर 2 ते 3 दिवसात नॉर्मल चालणं-फिरणं जसं घराच्या आत चालत आहे, घराच्या भोवती वगैरे फिरत आहे, हे सगळं काही 2 ते 3 दिवसानंतरच ते करू शकतात. त्याच्यानंतर नॉर्मल त्यांनी किती अँजिओप्लास्टी किंवा हार्ट अटॅकच्या पूर्वी जशी त्यांची ॲक्टिव्हिटी होती, ते रिझ्यूम करायला आणि कधी रिझ्यूम करायचं
हे खूप काही डिपेंड करतं, की ओव्हरऑल त्यावेळी त्यांच्या हार्टची काय कंडिशन आहे. ज्या व्यक्तींचं हार्टला नुकसान झालेलं आहे, हार्ट वीक झालेलं आहे, तर त्यांना ओव्हरऑल रिकव्हर करायला वेळ लागतो. तर याच्यासाठी मी काय करतो, 1 आठवड्यानंतर अँजिओप्लास्टी झालेल्या व्यक्तीला मी क्लिनिकमध्ये बोलवतो. मी बघतो त्यांचं ओव्हरऑल कसं कंडिशन आहे, घरी किती चालणं-फिरणं होतं, ऑक्सिजन लेव्हल काय आहे, बीपी काय आहे, काही त्रास आहे की नाही आहे आणि मग त्याच्यावर डिसाईड करतो, की नॉर्मल ॲक्टिव्हिटी, नॉर्मल एक्सरसाइज त्यांनी कधी आणि काय इंटेन्सिटीने रिकव्हर करायची. तर हे खूप वेगळं असतं लोकांसाठी आणि ते त्यांची कंडिशन बघूनच आपण डिसाईड करू शकतो. डॉक्टर, मी परवाचा तर एक व्हिडिओ बघितला, की एक शाळेतली मुलगी आहे साधारण 9 ते 10 वर्षाची आणि ती कॉरिडॉरमध्ये बसली आहे खुर्चीत आणि टीचर्स आहेत तिकडे, शाळेतली मुलं इकडे-तिकडे जात आहेत कॉरिडॉरमधनं आणि व्हिडिओतनं असं लक्षात येतंय, की ती थोडीशी अस्वस्थ झाली आहे का काय आणि एका पॉइंटला ती अचानक कोलॅप्स झाली. ऑफ त्या मुलीची डेथ झाली आणि नंतर असं न्यूजमध्ये आलं होतं, की तो हार्ट अटॅक होता. तर ह्याची काय कारणं असू शकतील? जेव्हा लहान मुलांमध्ये असा इश्यू होतो, की ते सडनली कोलॅप्स झाले किंवा त्यांची डेथ झाली, तर युजुअली ते टिपिकल हार्ट अटॅक नसतो. हार्ट अटॅकमध्ये काय होतं, हार्टच्या नसमध्ये ब्लॉकेज होऊन हार्टला डॅमेज होतो, राइट? लहान मुलांमध्ये जेव्हा कोलॅप्स होतात, मोस्ट ऑफ द केसेसमध्ये याचं कारण असतो अरिथमिया. अरिथमियाचा अर्थ हा आहे, की हार्ट बीटिंगचा त्यांचा जो रिदम आहे, त्याच्यात काही प्रॉब्लेम होणे. हार्टबीट अति जास्त फास्ट होऊन जाणे किंवा अति जास्त स्लो होऊन जाणे. अशामुळे ब्रेनला जो ब्लड सप्लाय आहे, तो थांबतो किंवा स्लो होऊन जातो आणि त्याच्यामुळे डेथ होते. हार्टचे खूप सारे युजुअली हार्टच्या मसलचे किंवा हार्टचं जे इलेक्ट्रिकल सिस्टम आहे, त्याच्या अशा खूप साऱ्या बिमाऱ्या आहेत, जे लहान मुलांना असू शकतं आणि त्याच्यामुळे असं सडनली त्यांच्यात कोलॅप्स होण्याचे एपिसोड्स होतात. हार्ट अटॅक पण होऊ शकतो लहान मुलांमध्ये, पण जसं मी सांगितलं ते जरा अनकॉमन आहे आणि त्याचं कारण युजुअली फॅमिली हिस्ट्री असतं. जर फॅमिलीमध्ये हाय कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम आहे, ज्याला आम्ही टेक्निकल लँग्वेजमध्ये फॅमिलियल डिसलिपिडेमिया असं म्हणतो. फॅमिली हे बेसिकली जेनेटिक असतं. तर अशा याच्यात लहान मुलांमध्येही हार्टच्या नसांमध्ये ब्लॉकेजेस होऊ शकतं. मोस्ट ऑफ द केसेसमध्ये जे असे न्यूज वगैरे येतात ना, मोस्टली त्याच्यात कारण एरिथमिया असतं. हार्ट अटॅक, टिपिकल हार्ट अटॅक युजुअली नसतो. पण मग हे टाळण्यासाठी काही करू शकतो का? हे टाळण्यासाठी ना एकच गोष्ट आपण करू शकतो, की जर त्या व्यक्तीच्या, त्या मुलांच्या फॅमिलीमध्ये जर ऑलरेडी अशी काही हिस्ट्री आहे, किंवा अचानक बेशुद्ध झाले किंवा सडन डेथ झाली, तर अशा याच्यात फक्त त्या मुलांनाच नाही, फॅमिलीच्या सगळ्या लोकांना स्क्रीन करायला पाहिजे. एक ई-सी-जी करून किंवा एखादं 2D इको करून किंवा त्यांच्या हेल्थच्या हिशोबाने जे काही वाटतं त्यांच्या कार्डिओलॉजिस्टला ॲडिशनल जसा एक टेस्ट असतो ज्याला आपण म्हणतो होल्टर. याच्यात नॉन स्टॉप ई-सी-जी असतो, जो खूप प्रोलॉन्ग्ड वेळेसाठी चालतो. 1 दिवस, 2 दिवस, 7 दिवस, किती दिवस कंटिन्यू चालतो आणि याच्यात थोडंसंही काही हार्ट रिदमचा इश्यू असेल, तर ते त्याच्यात पकडला जाऊ शकतो. तर जर फॅमिलीमध्ये अशी काही हिस्ट्री आहे, छातीत अचानक धडधडी वाटणे, बेशुद्धी येणे किंवा सडन डेथ, एस्पेशली यंग एजमध्ये, तर अशा ह्याच्यात पूर्ण फॅमिली मेंबरला स्क्रीन करून घ्यायला पाहिजे. सर, आता तुम्ही हा थोडासा वेगळा प्रकार सांगितलात हार्ट अटॅकचा. तर तसंच हार्ट फेल आणि हार्ट अटॅक ह्याच्यामध्ये काय फरक असतो? हार्ट अटॅक जसं मी आता सांगितलं तुम्हाला, की हार्टच्या नसमध्ये ब्लॉकेज असल्यामुळे हार्टला डॅमेज होणे. हार्ट फेल्युअर वेगळी गोष्ट झाली. हार्ट फेल्युअरचा अर्थ असतो, की हार्टचं जे मेन काम आहे, हार्टचं मेन काम असतं बॉडीमध्ये पंपसारखं काम करणं. तो पंपसारखा चालत राहतो. लंग्समधनं शुद्ध ब्लड त्याच्यात येतो आणि पंप करून शरीराच्या सगळ्या अंगाला तो ब्लड पोहोचवून देतो. जेव्हा हार्ट त्याचं हे जे बेसिक फंक्शन आहे, ते करण्यात फेल होऊन जातो, तेव्हा आपण हार्ट फेल्युअर म्हणतो. याचा काय अर्थ, की जर हार्टचे जे पंपिंगची ताकद आहे, समजा हे खूप वीक झाली आणि चांगलं पंप व्हायला त्याच्या जागेवर असं हळू-हळू पंप होत आहे, तर हार्टच्या आत जे ब्लड आहे ते कंप्लीटली बाहेर नाही येणार, अंगांना पोहोचणार नाही. अशामुळे काय होईल, हार्टमध्ये जे एक्सेस ब्लड राहिलेलं आहे, त्याचं जे लिक्विड किंवा फ्लुइड पार्ट असतं ना, ते हार्टच्या मागे असतात लंग्स, त्याच्यात जमा व्हायला लागतात. फक्त लंग्समध्येच नाही, तर हळू शरीराच्या दुसऱ्या अंगांमध्ये हे एक्सेस वॉटर जे हार्ट प्रॉपरली पंप नाही करू शकलं, ते सगळीकडे जमा व्हायला लागतं. तर अशा व्यक्तीला कंप्लेंट्स चेस्ट पेनचे नसतात. यांना मेन कंप्लेंट असतं दम लागण्याचे. कारण जेव्हा लंग्समध्ये पाणी जमा व्हायला लागलं, तर ऑक्सिजनसाठी तिथे जागा नाही. मग त्या व्यक्तीला दम लागायला लागतो. बाकी सगळीकडे पाणी जे जमा होत आहे, पायाला सूज दिसणार, चेहऱ्यावर सूज दिसणार, लिव्हरमध्ये जे पाणी जमा होत आहे, त्याच्यामुळे त्यांना भूक कमी लागणे, उलटी होणे, या सगळ्या गोष्टी होतात. तर प्रायमरी कंप्लेंट हे सगळे फ्लुइड जमा असल्यामुळे जे कंप्लेंट्स होतात ते असतात आणि सगळ्यात त्रासदायक याच्यात असतं
दम लागायचा. तर हार्ट फेल्युअरमध्ये हार्टची पंपिंग वीक होते आणि हार्टचं जे प्रायमरी फंक्शन आहे चांगल्याने पंप करणं, ते करण्यात हार्ट फेल होतो. म्हणून त्याला हार्ट फेल्युअर म्हणतात. म्हणजे ज्या व्यक्तींना पहिले हार्ट अटॅक झालेला आहे आणि हार्ट डॅमेज झालेला आहे, त्यांना पुढे जाऊन हार्ट फेल्युअर होऊ शकतो. पण सर ह्याची काही ट्रीटमेंट आहे? ट्रीटमेंट याची 2 लेव्हलवर असते. पहिले तर याच्यामुळे एवढं जे पाणी जमा झालेलं आहे बॉडीमध्ये त्याला पहिले काढणे आणि दुसरं हे जे हार्ट वीक झालेलं आहे, याची ताकद इम्प्रूव्ह करायला आपण काय करू शकतो? तर हे सगळे पाणी काढायला खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी आहेत. डायुरेटिक म्हणतो आम्ही त्यांना. तर ते सगळे औषधी देऊन लघवीद्वारे हे सगळं एक्स्ट्रा पाणी शरीरातून निघतं. दुसरं जे लेव्हल असतं, की हे का होत आहे? तर मग त्याला आपल्याला याचं कारण बघावं लागतं. 90% केसमध्ये याचं कारण असतं हार्टच्या नसमध्ये ब्लॉकेज होऊन हार्टला डॅमेज होणे, जे मी अटॅक म्हटलो. कधी-कधी काही-काही लोकांना हार्टच्या नसमध्ये काही ब्लॉकेज नसतो. फक्त हार्टची जी मसल आहे, ती स्वतःहूनच वीक होऊन जाते. तर अशा केसमध्ये ज्यांचंही हार्ट वीक आहे, त्यांना एक ॲडिशनल ग्रुप ऑफ मेडिसिन आहे, जे आपल्या वीक हार्टला सपोर्ट करतात. त्या पण मेडिसिन त्यांना द्यावे लागतात, अदर दॅन युरिन वाढवणाऱ्या मेडिसिन. तर या सगळ्या मेडिसिन घेतल्याने ओव्हरऑल कंप्लेंट्स जे आहेत त्यांचे नक्कीच इम्प्रूव्ह होतात आणि जर कोणाला असा काही प्रॉब्लेम असेल हार्टच्या नसमध्ये ब्लॉकेज वगैरे, तर जर तो उघडलं ब्लॉकेज, तर खूपदा हार्टचं जे वीकनेस आहे तेही इम्प्रूव्ह होऊ शकतं. तर ट्रीटमेंट नक्कीच आहे त्याला. पण कोणाचा किती रिस्पॉन्स असेल ते खूप जास्त डिफर करतं. सर पेसमेकर नावाचा एक प्रकार आहे. तर तो कोणाला लागू होतो? पेसमेकर हा जो शब्द आहे, हा हं. 2 शब्दांनी बनलेला आहे. एक आहे पेस आणि दुसरं मेकर. पेस म्हणजे स्पीड, मेकर म्हणजे बनवणारा. तर हार्टची स्पीड बनवून ठेवणारा यंत्र जो आहे तो झाला पेसमेकर. आता ऑब्व्हियसली त्याची गरज तेव्हा पडेल जेव्हा हार्टची स्पीड बरोबर नाही आहे. तर हार्टची जी बीटिंग आहे, जे एका मिनिटात 60 to 100 बीट्स पर मिनिट व्हायला पाहिजे हार्टची जी धडकन आहे. जर ती कमी झाली आणि एकदमच कमी झाली जसं 20-30 पर मिनिट वगैरे कमी झाली, तर अशा ह्याच्यात काय होतं ना, हार्टमधनं ब्लड बरोबर पंप होत नाही आणि मेन म्हणजे ब्रेनला जो ब्लड सप्लाय कमी होतं, तर ब्रेन खूप सेन्सिटिव्ह असतं. त्याच्यामुळे चक्कर येणे, बेशुद्धी येणे, इव्हन जीव जाऊ शकतो जर ब्रेनला जास्त वेळ ब्लड सप्लाय नाही भेटला तर. तर अशा व्यक्तींमध्ये आपण हा पेसमेकरचा ज्या यंत्राचा उपयोग करतो. हा पेसमेकर बेसिकली एक त्याच्यात बॅटरी असतो ज्याला आपण पल्स जनरेटर म्हणतो आणि त्याला वायर निघालेले असतात. तर स्किनच्या खाली ते बॅटरीला फिट करतो आणि त्याचा वायर हार्टमध्ये टाकतो आणि मग आम्ही त्या मशीनला असं सेट करतो, की हार्टला दर मिनिटाला बरोबर 60 ते 70 वेळा त्यांनी सिग्नल द्यायला पाहिजे, सो दॅट हार्टची नॉर्मल रेट जे आहे ते प्रॉपर चालत राहायला पाहिजे. तर हे झालं पेसमेकर. अच्छा. आणि तो कितपत सेफ आहे लावणं आणि आपण तो किती काळापर्यंत लावू शकतो? सेफ तर डेफिनेटली आहे. युजुअली याचा काही प्रॉब्लेम होत नाही कारण याने उलट त्याची जे जीवाला सेफ्टीचा इश्यू आहे, लो हार्ट रेटमुळे तो आपण त्याला सॉल्व्ह करून घेतो. तर सेफ तर नक्कीच आहे. दुसरी गोष्ट किती काळ, तर याची जी बॅटरी आहे, याच्यात जे सेल असतो, इन जनरल 8 ते 10 वर्ष चालून जातो. काही लोकांमध्ये थोडं फास्ट बॅटरी यूज होतं, तर 5 ते 6 वर्षातही सेल याचा जाऊ शकतो. काही लोकांमध्ये लांबही चालतं. या पेसमेकरला दरवर्षी आम्ही प्रॉपर इन्स्ट्रुमेंट आहे त्यांनी चेक करतो. याच्यात किती बॅटरी बाकी आहे, कसं काम करत आहे. आणि जेव्हाही असं वाटलं, की याची बॅटरी पुढच्या 1-2 वर्षात संपणार आहे, तर आम्ही या पेसमेकरचं जे पल्स जनरेटर आहे, त्याला काढून नवीन पेसमेकरचं पल्स जनरेटर आत टाकून देतो. तर असं 8 ते 10 वर्ष चालतं, पण वेगवेगळ्या लोकांचं वेगवेगळं होऊ शकतं. सर मग ओपन हार्ट पर्यंत आपण म्हणजे कुठली ती लेव्हल असते, की ज्यावेळेला ओपन हार्ट पर्यंत आपण पोहोचतो? की ओपन हार्ट जी सर्जरी जेव्हा म्हणतो ना, हे 2 प्रकारचे झाले. एक असतं हार्टच्या व्हॉल्व्हची सर्जरी, पण आता आपण हार्ट अटॅक विषयी म्हणतो, तर स्पेसिफिकली मी बोलणार बायपास सर्जरी विषयी. बायपास सर्जरी आपण तेव्हा करतो, जेव्हा हार्टच्या नसांमध्ये जे ब्लॉकेजेस आहे, ते खूप जास्त जर ब्लॉकेजेस आहे तर. 4-5 मोठ्या-मोठ्या नसांमध्ये जर ब्लॉकेज आहे किंवा हार्टचे एक म्हणते लेफ्ट मेन करोनरी आर्टरी एकदमच मेन करोनरी आर्टरी असते किंवा एकदम लेफ्ट मेन हार्टची मेन आर्टरी असते, जे हार्टला ऑलमोस्ट 70-80% सप्लाय तिथूनच असतो. जर त्याच्यात मेजर ब्लॉकेज आहे, तर अशा वेळी आपण बायपासचं ऑपरेशन करतो. एक थोडक्यात मी सांगेल बायपास याला म्हणजे बायपास का म्हणतात? तर कसं असतं ना, आपण जर नॉर्मल आपलं एखादा रोड असलं, तर तो रोड जर खराब झाला, ब्लॉक झाला, तर लोकांना जायला आपण काय करतो? बायपास रस्ता बनवतो. बायपास ऑपरेशनमध्ये तेच केलं जातं. जे मेन नस खराब किंवा ब्लॉक झालेली आहे, त्या नसाला काहीच नाही करत. त्या नसाच्या पुढे त्या ब्लॉकच्या पुढे आणि मागे आपण एक दुसऱ्या नसचा तुकडा घेतो शरीराच्या दुसऱ्या अंगातून, त्याचे 2 एंड जॉइन करून देतो.
मग ब्लड फ्लो जे या नसमधनं व्हायला पाहिजे नॉर्मल नसमधनं तिथून जात नाही, या बायपास रस्त्यातून फ्लो व्हायला लागतं. अच्छा. म्हणून आपण याला बायपास म्हणतो. तर खूप जास्त जर जर कोणाला ब्लॉकेजेस आहे, तेव्हा आपण बायपास करतो. कारण इतके सारे जे स्टेंट्स टाकणं जर टाकले तर एक तर प्रोसिजर खूप जास्त कॉम्प्लिकेटेड होतो आणि दुसरं जर कोणा व्यक्तीला एवढे सगळे ब्लॉकेजेस आहे, एवढी जास्त टेंडन्सी आहे त्याची ब्लॉक व्हायची, तर हे स्टेंटही पुढे जाऊन ब्लॉक होऊ शकतं. ज्यांचं एवढं जास्त टेंडन्सी आहे ब्लॉकेज होण्याची, तर त्यांना ना कधीही एक नवीन फ्रेश नस अटॅच करणे त्यांच्या हार्टमध्ये कधीही लाँग टर्म रिझल्ट त्याचे जास्त असतात. कारण कसं आहे ना, अँजिओप्लास्टीमध्ये बेसिकली आम्ही ब्लॉक झालेली नस ओपन करतो, म्हणजे खराब झालेला रस्ता सुधरवतो. हं, बायपासमध्ये नवीन रस्ते तयार करतो. हं. कधीही नवीन रस्ता खराब झालेल्या रस्त्यां किंवा रिपेअर केलेल्या रस्त्यांपेक्षा जास्त चालतो. तर ज्या व्यक्तींमध्ये जास्त टेंडन्सी आहे ब्लॉकेजची, खूप जास्त ब्लॉकेजेस आहे, बेटर बायपासचा नवीन रस्ता द्या त्यांना. सर, आपण बघतोय की आता हार्ट अटॅकचं प्रमाण तर इन जनरलच वाढतंय. पण आधी असं म्हटलं जायचं की हार्ट अटॅक हा फक्त पुरुषांमध्येच बघितला जातो. पण आता आपण बघतोय की हार्ट अटॅकचं प्रमाण बायकांमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतंय. तर त्याची काय कारणं आहेत? असं आहे, की बायकांमध्ये हार्ट अटॅकचा जो रिस्क आहे, तो यंग एजमध्ये कमी नक्कीच असतो. हं. पोस्ट मेनोपॉज रिस्क दोघांमध्ये सिमिलर असतो. ही पहिली गोष्ट. अच्छा. राइट. दुसरं यंग एजमध्ये जे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे, अगेन इथे लाईफस्टाईल जे आहे, ते खूपच इम्पॉर्टंट कारण आहे. अगेन जे हार्ट अटॅक वाढलेले आहे, याच्यातले खूप सारे जे बायका असतात, ते मोस्टली वर्किंग वुमन असतात आणि त्यांचा जो वर्क स्ट्रेस म्हणा, स्मोकिंग म्हणा किंवा ह्या सगळ्या जे लाईफस्टाईलवाले इश्यूज आहे, सिडेंटरी लाईफस्टाईल आहे, वजन वाढलेलं आहे त्यांचं, या सगळ्या ज्या गोष्टी आहे ना, याच्यामुळे आजकाल यंग लोकांमध्ये आणि बायकांमध्ये जो हार्ट अटॅकचा रेट वाढलेला आहे, ते या सगळ्या कारणांमुळे. आणि एक खूपच इम्पॉर्टंट गोष्ट आहे लक्ष देण्याची, की हार्ट अटॅक जे लेडीजमध्ये होतो, ते खूपदा त्याचं प्रेझेंटेशन जे आहे ना, टिपिकल नसतं. खूपदा जे चेस्ट पेन नॉर्मली लोकांना होतो, जर लेडीजमध्ये अटॅक होत आहे, तर खूपदा चेस्ट पेन होत नाही. त्याच्या जागेवर फक्त दम लागेल किंवा धडधडी वाढेल किंवा अचानक घाम वगैरे फुटायचा प्रॉब्लेम होणार. तर म्हणून लेडीजने जरा जास्त सतर्क राहायचं. थोडंही त्यांना काही डाऊट वाटत आहे, तर लगेच दवाखान्यात जायचं आणि कमीत कमी एक ईसीजी तरी करून टाकायचं. कारण बायकांमध्ये हा प्रेझेंटेशन खूपच जास्त एटिपिकल प्रेझेंटेशन असू शकतो. डॉक्टर, आपण म्हणतो जनरली लोकं काही झालं किंवा कशाचीही माहिती हवी असेल, तर एक Google ओपन करतात आणि त्यावर माहिती घेतात. तर Googleवर अवेलेबल असलेल्या माहितीवर आपण कितपत अवलंबून राहायला हवं? असं आहे, की Googleवर माहिती कोणीही टाकू शकतं. हं, मी असं नाही म्हणणार Googleची सगळी माहिती ती चुकीची आहे, बिलकुल नाही. हं, खूप सारे रिलायबल सोर्सेस पण आहे. हं. पण या गोष्टीवर कंट्रोल नाही आहे कोणाचा, की Googleवर कोणती माहिती राहणार आणि काय नाही राहणार. कोणी चुकीच्याही माहिती टाकू शकतं त्याच्यावर आणि त्याच्यामुळे काय होतं ना, खूपदा लोकांना चुकीची माहिती भेटते आणि त्याच्यामुळे त्यांना पुढे जाऊन त्रास होतो. याच पॉइंटवर मी सांगणार, की लोकांना बरोबर माहिती भेटायला पाहिजे आणि प्रॉपर सायंटिफिक नॉलेज भेटायला पाहिजे. म्हणूनच रिसेंटली मी एक WhatsApp ग्रुप सुरू केलेला आहे. हेल्दी हार्ट कम्युनिटी या नावाने. तुमच्या प्रेक्षकांनाही सांगा या ग्रुपला जॉइन करायला. या ग्रुपमध्ये ऑलमोस्ट डेली बेसिसवर मी माझं जे इतकं वर्षाचं ट्रीटमेंटचं जे माझा एक्सपिरियन्स आहे, जे काही सायंटिफिकली प्रूव्हन नॉलेज आहे, याचं ना डेली काहीतरी 1-2 मिनिटाचं छोटं-छोटं याच्यावर लेख म्हणा किंवा इन्फोग्राफिक म्हणा किंवा रील म्हणा, या सगळ्या गोष्टी रोज टाकत राहतो. कारण हा जो प्रॉब्लेम आहे Googleवरून चुकीच्या माहितीचा, याला सॉल्व्ह करायलाच मी हे रस्ता काढलेला आहे, की इकडून-तिकडून काही कोणाला बघायची गरज नाही. या ग्रुपला जॉइन करा, शिका इथे. आणि लोकांना ज्यांना काही डाऊट असतं, मेंबर त्या ग्रुपमध्ये आपले डाऊटही टाकतात. हं, तुम्ही जसे प्रश्न विचारताय तिथे सगळे टाकतात आणि मी त्यांना डायरेक्टली उत्तर देतो. कारण कधीही Googleवरून ब्लाइंडली काही माहिती घेण्यापेक्षा एखाद्या क्वालिफाईड व्यक्तीकडनं जर भेटत आहे, तर ते कधीही बेटर आहे. तर या ग्रुपमध्ये आताही खूप मेंबर्स आहेत. तुमच्या प्रेक्षकांना सांगेल मी, की जॉइन करा यात इथे आणि या ग्रुपचा लाभ घ्या. इथे जे मेसेजेस आणि इन्फॉर्मेशन भेटते याचा नक्कीच लाभ घ्या. नक्कीच. डॉक्टरांचा जो WhatsApp ग्रुप आहे त्याबद्दलची आम्ही सगळी सविस्तर माहिती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत. तुम्ही तो ग्रुप नक्की जॉइन करा. डॉक्टर, तुम्ही आत्ता आपण बोलत असताना तुम्ही एक आणखीन एक गोष्ट नमूद केली होती, की तुमच्या YouTube चॅनलमध्ये तुम्ही असं काही व्हिडिओज असतात, की ज्याच्यामध्ये CPR तुम्ही एक्सप्लेन केलंय. तर त्याबद्दल थोडंसं सांगा ना? CPR बेसिकली त्याला आपण म्हणतो कार्डिओ पल्मनरी रिससिटेशन. हं. म्हणजे ज्या व्यक्तीचं ते जे ठोके आहे एकदम थांबलेले आहे, हार्ट बीटिंग बंद झालेलं आहे, त्या व्यक्तीचं अर्जंट फर्स्ट एड ट्रीटमेंटचं हे एक प्रकार आहे.
याच्यात बेसिकली काय करतात, ज्यांचं हृदय थांबलेलं आहे, थांबलेलं म्हणजे आता ते पंप काहीच नाही करत आहे, कुठेच बॉडीमध्ये ब्लड सप्लाय नाही आहे आणि जसं मी सांगितलं ब्रेन खूप सेन्सिटिव्ह आहे. काही मिनिटंही सप्लाय नाही भेटलं, की ब्रेनला परमनंट डॅमेज होऊ शकतो आणि ब्रेनला डॅमेज म्हणजे त्या व्यक्तीची डेथ. तर इमिडिएट जोपर्यंत मेडिकल काही हेल्प येत नाही, तोपर्यंत आपण जे करू शकतो ते झालं सी-पी-आर. आता याच्यात काय करतं, कारण हार्ट स्वतःहून पंप नाही होत आहे, तर आम्ही छातीवर कंप्रेशन, बाहेरून कंप्रेशन देऊन त्या पंपिंगचं जे ॲक्शन आहे ते बाहेरून आर्टिफिशियली करतो. जेणेकरून सगळं बॉडीचं ब्लड सप्लाय ॲटलीस्ट टेम्पररी तरी सुरू राहायला पाहिजे. तर याचं करायचं प्रॉपर टेक्निक आहे. कसं त्या व्यक्तीच्या साईडला बसायचं, हाताची पोझिशन कशी असायला पाहिजे, कसं कंप्रेशन करायचं, काय फ्रिक्वेन्सीनी कंप्रेशन करायचं, किती प्रेशर देऊन कंप्रेशन करायचं. तर या सगळ्या गोष्टींचंच त्या YouTube चॅनलवर जे व्हिडिओ आहे माझं, त्याच्यात डिटेलमध्ये दिलेलं आहे. तुमच्या या प्रोग्रामच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याचीही लिंक टाका तुम्ही, जेणेकरून जरूर सर. तुमच्या प्रेक्षकांनी हे बघितलं पाहिजे, की हा जरूर. प्रोसिजर कसं करायचं, याच्यामुळे खरंच कोणाचा जीव वाचू शकतो. अगदी, अगदी. नाही आम्ही ह्या YouTube तुमची जी लिंक आहे त्याचं सुद्धा आम्ही आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही नमूद करू. एक जनरल प्रश्न असा असतो, की हार्ट अटॅक येऊन गेलाय, तर आमच्या सेक्शुअल लाईफचं काय? तर त्यावर कितपत परिणाम होतो? हे ना खूप जास्त याच्यावर डिपेंड करतं, की जे तुम्हाला हार्ट अटॅक आलेला आहे, त्याच्यानंतर तुमच्या हार्टला किती डॅमेज झालेलं आहे. जर मायनर डॅमेज आहे, हार्टची कशी ताकद आपण एका पॅरामीटरनी मोजतो, ज्याला आम्ही इजेक्शन फ्रॅक्शन म्हणतो. हा जो इजेक्शन फ्रॅक्शन आहे, नॉर्मली 55% to 60% किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतं. ज्या लोकांचं थोडंसं कमी झालेलं आहे, लाइक 40-45% वगैरे झालेलं आहे, युजुअली सेक्शुअल लाईफमध्ये काही प्रॉब्लेम होत नाही. आता प्रॉब्लेम इथे काय होऊ शकतो, की सेक्शुअल ॲक्टिव्हिटी मुळे जो एक्झर्शन होतो, जर कोणाचं हार्ट खूप जास्त वीक आहे, 15-20%, 25% वगैरे जर कोणाची हार्टची ताकद राहिलेली आहे, तर अशा व्यक्तींना त्यावेळी त्रास होऊ शकतो. तर याचं एकच सोल्युशन आहे. पहिली गोष्ट ऑफकोर्स जसं मी म्हटलं औषधी वगैरे बरोबर घ्या, जेणेकरून तुमचा हार्ट आणखी जास्त वीक नाही व्हायला पाहिजे आणि डेली बेसिसवर आपलं स्टॅमिना मेंटेन करायला डेली बेसिसवर कार्डिओ एक्सरसाइजेस करा. कारण अल्टिमेटली जे हे पर्सेंटेज तुमचं कमी झालेलं आहे, ते किती इम्प्रूव्ह होईल की नाही होईल, हे तर वेळच सांगेल. पण तुम्ही तुमच्या तऱ्हेने, तुमच्या साइडनी ॲटलीस्ट थोडं डेली काही कार्डिओ एक्सरसाइज करून स्वतःचा जर स्टॅमिना वाढवत आहात, तर हा जो सेक्शुअल परफॉर्मन्सचा जो प्रॉब्लेम होतो, ते खूप काही तुम्ही याला कंट्रोल करू शकता. आणि आपल्या एक हेल्दी हार्टसाठी आपलं वातावरण, कारण आता ज्या पद्धतीने प्रदूषण आहे, मुंबई, पुणे सारख्या शहरामध्ये, तर हे वातावरण कितपत कारणीभूत असतं? पोल्युशन ओव्हरऑल हार्टसाठी नाही, ओव्हरऑल आपल्या हेल्थसाठी खूप प्रॉब्लेमॅटिक आहे एअर पोल्युशन. रिसेंटली काही स्टडीज आलेले आहेत आणि त्याच्यात प्रॉपरली प्रूव्ह केल्या गेलेलं आहे, की ज्या जागेवर जास्त पोल्युशन आहे, त्या लोकांना हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज, हार्टचे प्रॉब्लेम जास्त होतात. तर डेफिनेटली हे एक मोठा कन्सर्न आहे. खूप मोठा विषय पण आहे डिस्कशनसाठी. तर जर तुम्ही बाहेर जात आहात आणि तुमच्या शहरात जर जास्त पोल्युशनचा इश्यू आहे, तर नक्कीच मी तुम्हाला रेकमेंड करेल मास्क वगैरे वापरा. कारण पोल्युशनचं डायरेक्टच इफेक्ट तुमच्या ओव्हरऑल हेल्थवर, हार्टवर, ब्लड वेसलवर सगळीकडे पडतो. हां, ह्या गोष्टीचा विचारच नाही केला जात. जनरली आता हल्ली असं होतं, की मास्क लावलाय म्हणजे ह्याला काहीतरी इन्फेक्शन झालंय. कोविड नंतर कारण का ती बरोबर. सवय लागलेली आहे. बरोबर. पण हे आपण माझ्या मते डे टू डे लाईफमध्ये आपण पुन्हा एकदा मास्क आणणं प्रत्येकासाठी खूप हेल्दी ठरेल. स्पेशली जे लोकं टू व्हीलर वगैरे चालवतात हां. किंवा रिक्षात जातात, त्यांनी मास्क घालणं कधीही सेफ गरजेचं आहे. आहे. हां. सर मी आता तुम्हाला एवढे प्रश्न विचारले, तर आपल्या प्रेक्षकांचेही काही प्रश्न आहेत. तर रमेश साळुंखे दिव्याहून विचारतात, "मला खूप दिवस छातीत जळजळ होते, हे लक्षण असू शकतं का हार्ट अटॅकचं?" छातीत जळजळ होणे हे नक्कीच हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं. हार्ट अटॅकपेक्षा मी बोलणार, की हार्टच्या नसमध्ये ब्लॉकेजचं एक लक्षण असू शकतं. एस्पेशली जर तुम्हाला काही रिस्क फॅक्टर आहे हार्ट अटॅकचे. जसं मी आत्ताच बोललो, जर तुमचं वजन जास्त आहे, फॅमिलीमध्ये हार्टची हिस्ट्री आहे, डायबिटीज, बीपी, किडनी प्रॉब्लेम, थायरॉईड, जर या सगळ्या गोष्टी आहे, वजन जर जास्त आहे तुमचं, हे सगळे रिस्क फॅक्टर आहे. जर आहे हे आणि जर छातीत जळजळ होत आहे, तर नक्कीच तुमच्या डॉक्टरांना भेटा. कमीत कमी एक ईसीजी तरी करून घ्या. कारण जर कधी थोडंही डाऊट आपल्या मनात आहे, तर त्या डाऊटला क्लिअर करून घेणे कधीही सेफ आहे. सर दुसरा प्रश्न आहे नीरज शिंदे यांचा सातारावरनं. त्यांचं असं म्हणणं आहे, रेड वाईन हार्ट अटॅकसाठी किंवा हार्ट हेल्थसाठी चांगली आहे का? आपण बोलताना आताच बोललो होतो, की रेड वाईनमुळे एच-डी-एल किंवा जे गुड कोलेस्ट्रॉल आहे ते वाढतं. पण इन जनरल मी कोणाला ते रेकमेंड नाही करत. कारण जेव्हाही असे रेकमेंडेशन दिल्या जातात, तर त्याला एक
मेडिसिनल लेव्हलपर्यंत घेण्याच्या पार लोकं घ्यायला लागतात आणि मग हा रेकमेंडेशन फेल होतो. तर म्हणून मी कोणालाच रेड वाईन हे करत नाही. रादर मी नेहमी हे म्हणतो, की ओव्हरऑल चांगली लाईफस्टाईल करा आणि एच-डी-एलवर किंवा गुड कोलेस्ट्रॉलवर तेवढं लक्ष नका देऊ. आपलं बॅड कोलेस्ट्रॉल कमी व्हायला पाहिजे त्याच्यावर जास्त फोकस करा. तिसरा प्रश्न आहे विकास खरे हडपसरवरनं. सिगारेट सोडल्यानंतर किती काळानंतर मी पूर्णपणे डिटॉक्स होऊ शकतो किंवा माझा हार्ट अटॅकचा धोका टळेल का? एकदा जर तुम्ही सिगारेट स्मोकिंग केलेली आहे, तर जितकेही वर्ष तुम्ही केलेली असेल, त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही सोडता, तर नक्कीच तुमचा हार्ट अटॅकचा रिस्क जो आहे कमी नक्कीच होतो. पण जे तुम्ही पहिले स्मोकिंग केलेली आहे, त्याचा इफेक्ट पूर्णपणे जातो हार्ट अटॅकच्या रिस्कच्या दृष्टीने असं नाहीये. तर म्हणून तुम्ही जे पहिले केलं तो गुन्हा पूर्ण माफ होऊन जातो असं नाहीये. पण नक्कीच तुम्ही जर करत असणार तर त्याला थांबवा. तुमचं रिस्क नक्की कमी होईल. कारण तुम्ही पास्टमध्ये स्मोकिंग केलेली आहे, तर जर भविष्यात कधीही तुम्हाला छाती दुखणं, दम लागणं असा प्रॉब्लेम होतो, तर त्याला नक्कीच इग्नोर नाही करायचं. पण जनरली लोकांचा असा प्रश्न असतो, की मी कुठे जास्त सिगारेट पितो. मी तर 4-5च सिगारेट पितो. तर ते ते 4-5 प्रमाण काय असतं? ते 4-5 असो, की 1 सिगारेट दिवसाची असो, की आठवड्याची 1 सिगारेट असो, तुमचा जो रिस्क आहे अटॅकचा नक्कीच जे नॉन स्मोकर आहे त्यांच्यापेक्षा जास्त राहतो. तर एकही सिगारेट का असेना ते डेंजर आहे आणि फक्त सिगारेटमुळे किंवा स्मोकिंगमुळे हार्ट अटॅक होतो असं नाही. बाकीचेही खूप सारे दुसरे प्रॉब्लेम्स होतात. कॅन्सर म्हणा, फक्त हार्टच्या नाही बाकी हातापायाची नस ब्लॉक होणं म्हणा, पोटाचे अल्सर म्हणा, हे सगळे खूप सारे दुसरे प्रॉब्लेम होतो. तर 1 सिगारेट, 2 सिगारेट असं नाही. स्मोकिंग नाही म्हणजे नाही. करेक्ट. कारण हा मुद्दा इतका महत्वाचा आहे. कारण लोकं म्हणतात, "हां, एका सिगारेटने मला काय होणार आहे?" पण इतर व्यसनं पण तेवढीच कारणीभूत असतात का? म्हणजे जसं मावा आहे किंवा विस्की म्हणजे आता वाईन आपण खूपच स्पेसिफिक केलं. पण जसे हार्ड ड्रिंक्स आहेत, बिअर आहे, ह्या गोष्टी पण तेवढ्याच कारणीभूत आहेत का? अल्कोहोलमुळे हार्ट अटॅक होणे असा डायरेक्ट कोरिलेशन नाही आहे. पण जास्त अल्कोहोलमुळे पुढे जाऊन हार्टची जे मसल आहे त्याच्यात वीकनेस होऊ शकतं. जे आपण हार्ट फेल्युअरमध्ये डिस्कस केलं होतं. त्याला आम्ही अल्कोहोलिक कार्डिओमायोपॅथी म्हणतो. पण हार्टपर्यंतही प्रॉब्लेम व्हायच्या अगोदर अल्कोहोलचा प्रॉब्लेम लिव्हरला होतो. तर अल्कोहोलमुळे डायरेक्टली हार्ट अटॅक तर होत नाही, पण डेफिनेटली अल्कोहोल चांगली गोष्ट नाहीये. आणि दुसरे जे इतर आहे, दुसरे जे आम्ही रिस्क फॅक्टर आता डिस्कस केले ते तर नक्की आहेच ते. त्याच्यामुळे तर होतोच हार्टचा रिस्क. डॉक्टर तुम्ही एक थोडक्यात काय सांगाल, की आता मला हार्ट अटॅक आलाय, तर पुढे काय करायचं? तुम्हाला कधीही असं वाटत असेल, की तुम्हाला चेस्ट पेन होतंय आणि हे हार्ट अटॅक आहे की नाही, पहिला कन्फ्युजन तर हाच होतो. तर जे मी या डिस्कशन दरम्यान म्हटलं कसं ओळखायचं वगैरे ते तर नक्कीच करा. पण जर तुम्हाला तरीही डाऊट वाटत आहे, समजत नाही आहे काय आहे, काय प्रॉब्लेम अटॅक आहे की नाही आहे, तर जर थोडंही डाऊट आहे, सरळ तुमच्या दवाखान्यात जा, तुमच्या डॉक्टरांकडे जा. हार्टच्या इश्यूमध्ये बिलकुल रिस्क घेता कामा नये. जास्तीत जास्त काय होणार तुम्ही सगळे रिपोर्ट्स करणार, टेस्ट करणार, नॉर्मल येणार. चांगली गोष्ट आहे. काँग्रॅच्युलेशन घरी जा. पण जर काही प्रॉब्लेम निघाला आणि त्याला तुम्ही इग्नोर केलं, तर पुढे जाऊन हा एक मोठा प्रॉब्लेम क्रिएट करू शकतो. म्हणून इट इज ऑल्वेज गुड टू ओव्हर ट्रीट दॅन अंडर ट्रीट. डॉक्टर तुम्ही इकडे आलात, वेळात वेळ काढून आलात आणि आमच्या सगळ्या प्रश्नांना खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलं. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक सो मच. मला बोलवल्याबद्दल तुम्हाला आणि तुमच्या टीमलाही माझे खूप खूप थँक थँक यू सो मच डॉक्टर. मग हृदय छान, हृदय खुश, तर तुम्ही खुश आणि तुम्ही खुश, तर आम्ही खुश. छान राहा, मस्त राहा, मजेत राहा, खूप छान खा. पण जे खाताय त्यावर लक्ष मात्र नक्की ठेवा. आणि आता आम्हाला जर का खुश करायचं असेल, तर आजचा आपला एपिसोड कसा वाटला हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. पुढे कायच्या पुढच्या सगळ्या भागांमध्ये आणखीन कुठले-कुठले विषय यायला हवे, ते सुद्धा तुम्ही आम्हाला आवर्जून कळवा. आपलं Instagram आणि Facebook पेज तर आहेच, त्याला फॉलो करा आणि आपलं पुढे काय हे चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे येणारा प्रत्येक भाग तुम्ही न चुकता बघू शकता. तर बघत राहा पुढे काय.